संगसमाहता नीरकष्टमहेपादोरकबीजो महासुर ॐ ततस्ते हर्षमतुलमवा पुस्तकशादप तेषां मातृगणो जातो नरकासृङ्मतोद्धत पुराणे सूर्यसावर्णिके मन्वन्तरे श्रीदेवी माहात्म्ये अष्टमः श्रीजगदम्बार्पणमस्तु पुनस्त्वादित्या रुद्रावतवत्समिन्दता प्रगते भद्रायै नियताः प्रणदात्मता ॐ नमश्चण्डिकायै ॐ राजोवाच ॐ विचित्रमिदमाख्यातं भगवन् भवता मम देव्याश्रितमाहात्म्यं रक्तबीजपदाकृतम् ॐ भूयश्चेच्छाम्यं श्रोतुं रक्तबीजे निपादिते चकारशुम्भो यत्कर्म निशुम्भज्जातिकोपन ॐ ऋषिरुवाच ॐ चकारकोपपतुलं रक्तबीजे निपादिते शुम्भासुरोऽधिशुम्भश्च ते त्वन्निरुचाहवे स्वाहा ॐ हन्यमानं महासैन्यं विलोक्यामर्चमुद्वान् अभ्यदावतमुख्यया तुरदेनया ॐ तस्यागतस्तथा पृष्ठे पाद्मयोश्च महासुराः सन्दष्टौटपुटा क्रुद्धा हन्तुं देव्युपाययोः गोमाजगः आजगामहावीर्य शुम्भोऽपि स्वपदैवता न्यन्तं चण्डिकां कोपात् कृत्वा युद्धन्तमात्रभिः स्वाहा ॐ ततो युद्धमदेवासि देव्या शुम्भनिशुम्भयो शरवर्षमदेवोग्रमेकयोर्यवर्जतो स्वाहा ॐ चिच्छेतास्ताशरां स्ताभ्यां चण्डिका सरोत्करैः ताडयामाश्चाङ्गे श्वस्त्रोगैरुतरे परो निशिम्भो निशं खड्गजं सर्वजादाय सुप्रभं अदानेर्मुद्धिमं देव्या वा नमुत्तमम् ॐ ताडिते वाहने देवी क्षपेण सुत्तम निशुम्भस्याशु चिच्छेद चर्मचाप्यष्टचन्द्रकम् ॐ छिन्ने चर्मणि खड्गे च चिक्षिञ्चिक्षे वसोसरा तामप्यस्तुतिधा चक्रे चक्राराभिमुखागताम् ॐ कोपात्मातो शुम्भोदशूलं जग्राहदातवा आयान्तं मुष्टिवादेन देवी तच्चाप्यचूर्णयत् ॐ आविद्यातकदां सोऽपि चिक्षेप चण्डिकामदे सापि देव्या त्रिशूलेन भिन्नामस्मत्वमागता ॐ ततः परशु हस्तं तमायान्तं दैत्यभुङ्गम् आहत्य देवी बाणोगैरपातयत भूतले ॐ तस्मिन् निपतिते भुवो निशुम्भे भीमविक्रमे भ्रातर्यतीव संक्रुद्धप्रयो हन्तुमम्बिकाम् ॐ सर्रथस्तथस्तथात्युच्चैर्गृहीतपरमायुधैः भुजैरष्टाविरतुलैर्व्याप्यादेशं बभो नभः ॐ तपायान्तं समालोक्य देवी शङ्खमवादयत् जातस्तञ्चाप्यचकारातीव दुस्सहम् ॐ पूरयामास ककुदिजघण्टा सुतेन च समस्तैत्यः तेजोवधविधायिना ॐ ततः सिंहो महानादैस्त्याजिदेव महामदैः पूरयामास गगदङ्गान्तथैव दिशोदयः ॐ ततःकाले समुत्पत्त्या गगनं क्ष्मामताडयत् कराभ्यां तन्निनादेन प्राक्तनात्ते तिरोहिता ॐ अट्टाट्टहासवशिवं शिवदूती चकार तैः शब्दैरसुरासेषु शुम्भकोपं परय्ययौ ॐ दुरात्मन् तिष्ठतिष्ठेति व्याजहार अम्बिकायदा तदा जयेत्यभिहतं देवैराकाशसंस्थितये ॐ शुम्भेदागत्य शक्ये मुक्काज्वालाद्वीषणा आयान्ते वन्दिमूर्णावासा निरस्ता महोल्कया ॐ सिंहनादेन शुम्भस्य व्यापन् लोकत्रयान्तरं निर्घता निःस्वनो गोराजितवानमनीपते ॐ शुम्भमुक्काञ्चरान् देवी शुम्भस्तत्प्रहिताञ्चरान् चिच्छेदस्वचरैरुग्रे अदजोतदात्र ॐ ततः सा चण्डिका क्रुद्धा शूदेनापि जगानतं सतताभिहतो भूमो मूर्छितो निपपातः ॐ ततो निशुम्भः सम्प्राप्य चेतनामात्मकात्मकः आजगाशये देवी काली केसरिणं तथा ॐ पुनश्च गत्वा बाहो नामयुतं धनुजेश्वरः चक्रायुतेन दितिदश्चालयामास चण्डिकाम् ॐ ततो भगवती क्रुद्धा दुर्गा अर्तिनाशिनी चिच्छे देवी चक्राणि सुसरे कायकान्तदा ॐ ततो निशुम्भो वेगेन कदामादाय चण्डिकाम् अभ्यधावत वैहन्तं दैत्यसभावत ॐ तस्यावत दैवाशु कदाचिच्छेद चण्डिका खड्गेन हितधारेण रजूलं समाददे ॐ शूलास्तं सभायान्तं निषन्नमवराद्धनं यदि विव्याधशूलेन वेगाविद्धेद चण्डिका ॐ भिन्नस्य तस्य शूलेन हृदया निःसृतोपरा महाबलो महावीर तिष्ठेति प्रचोदयन् स्वाहा ॐ तस्य निष्क्रामतो देवी प्रास्य सुरवत्तदा शिरचिच्छेद खड्गेन तोषापतद्भवे स्वाहा
ओम ततस्तिम्बच्चकादोक्तदंष्टाक्षिण्ण शिरोधरान् असुरां सां तथा कालेष्वदूते तथा परान् स्वाहा ओम कौमारे हक्कदिब्बन्नाके चन्ने दुर्महासुरा ब्रह्माणि मन्त्रभूते ततो ये नान्ये निरागताः स्वाहा ओम माहेश्वरी त्रिशूले दभिन्नापे तस्तथा परे वाराहे तुण्डघाते केचिच्चूर्णे गता भूभे स्वाहा ओम खंड खंडं जर्केण वैष्णव्यादानवाकदा वचे चैते हस्ता विमुक्ते तथा परे ओम केचिद्विनेशरसुराः केचिन्नष्टा महावाद भक्तिदाष्टा परे कालेष्वदूते मृगादिपये स्वस्ति श्रीमार्कण्डेय पुराणे सूर्यसावर्णिके मन्वन्तरे श्रीदेवी महात्म्ये नवमः श्री जगदम्बार्पणमस्तु पुरस्तारित्या रुद्रावसवस्त्रविन्दः ओम नमो देव्ये महादेव्ये शिवाय नमः नमः प्रकृते भद्राय प्रणदात्मदा ओम नमश्चण्डिकायै ओम ऋषिरुवाच ओम निशुम्बन्य तन्द्रष्ट्वा भ्रातरं प्राणसंविदं हन्यमानं वदं चैव शुम्भप्रद्धो ब्रवीद्वच ओम बलावदेव दुष्टे तम्मा दुर्गे गर्वमावः अन्यासां बलभाषत्युद्यते जातिमानिनी ओम देव्यवाच स्वाहा ओम वैष्णवजगद्यद्वितीया काममावरा पश्यैता दुष्टमय्येव विशन्यो मद्विभूतयप्पा ओम ततस्समस्तास्ता देव्यो ब्रह्माणि प्रमुखालयं तस्या देव्यास्तु जग्वरे कैवासि तदाम्बिका स्वाहा ओम देव्यवाच स्वाहा ओम अहं विभूत्या बहुवीर्यरूपयदास्तदा तत्सम्मतं मयैकैव तिष्ठाम्याजो स्थिरो भव स्वाहा ओम ऋषिरुवाच स्वाहा ओम तत्प्रभृते युद्धं देव्या शुम्भस्सजोभयो पश्यतां सर्वदेवानामसुराणां च दारुणम् ओम शरवर्षे तैशस्ते तथा चास्ते सुदारुणैः तयोर्युद्धमबोधभूय सर्वलोकभयङ्करम् ओम दिव्यान्यस्त्राणि हृचोमुचेयात्यताम्बिका भवन्त्यताय दैत्येन्द्रस्तत्पदे धातकर्तृभिः स्वाहा ओम मुक्ताय चास्ता दिव्यानि परमेश्वरी भवन्त्य लीलैवोग्रहुङ्कारोच्चारणादिभिः स्वाहा ओम ततः शरशतै देवी माच्छादयतसोऽसुरा सापि तत्कुपिता देवी धनुच्चिच्छेदचेषुभिः ओम छिन्ने धनुषि दैत्येन्द्र तथा शक्तिमथा ददे चिच्छेय देवी चक्रेण तामप्यस्य करे स्थिताम् ओम ततः खड्गमुपाधाय शतचन्द्रं च भानुमत् अभ्यधावत तां देवीं दैत्यानामधिपेतरत् ओम तस्यापतत एवाश् खड्गं चिच्छेद चण्डिका धने मुक्तैः हृदये बाणैश्चर्मचार्करकरामलम् ओम अश्वां शपादयामास रथं सारथिना सा हताश्वस्तदा दैत्यछिन्नदन्वा विसारते ओम जग्रामुद्गरं घोरमम्बिकाय धनोद्यता चिच्छेदापतस्तस्य मुद्गरं निजितैतरये स्वाहा ओम तथापि सोऽभ्यधावत्ता मुष्टिमुद्यम्य वेगवान् स मुष्टिं पातयामास दैत्यपुङ्गवस् ओम देव्यास्तञ्चापि सा देवी तलेनोरस्य तारेत तलप्रहाराभिहतो निपपातमयीतते ओम सराज सहसा पुदरेव तथोत्थिता उत्पत्य च प्रगरोच्चै देवी गगनमास्थितस् ओम तत्रापि सा निराधारा युधे तेन चण्डिका ओम नियुद्धं के तदा दैत्यश्चण्डिका च परस्परं चक्रदोत्तरं सिद्धिमुनिविस्मयकारकम् ओम ततो नियुद्धं सुचिरं गत्वा तेन अम्बिका सह उत्पाट्य भ्रामयापासदिक्षेपधरणीतले ओम सक्षिप्तधरणीं प्राप्य मुष्टिमुद्यम्य वेगवान् अभ्यधावत दुष्टात्मा चण्डिका ददेच्छया ओम तमायान्तं ततो देवी सर्वदैत्यजने परं जगत्यां पातयामास विद्वा क्रोधेन वक्कसे ओम सकता सप्तपोतर्यां देवी शूलाग्रविक्कतः चालयन् सकलां प्रत्यं साध्यदेवान्तपर्वताम् ओम ततः प्रसन्नमखिलं मते तस्मिन्नरात्मने जगस्थास्तमदेवापनिर्मलं च अभवन्नव ओम उत्पातमेघाश्लोका ये प्रागा संस्थेषु मय्ययो सरितो मार्गवाहिन्यस्तथा संस्तत्र भावते ओम ततो देवगणाः सर्वे हर्षनिर्परमानता गन्धर्वा ललितोऽञ्जगुस् ओम अवादयं तथैवान्येन ऋतुश्चाप्सरो गणाः पुण्यानतावाता सुप्रभो भूद्दिवाकर ओम स्वस्ति श्रीमार्कण्डेय पुराणे सूर्यसावर्णिके मन्वन्तरे श्रीदेवी महात्म्ये दशमः श्रीजगदम्बार्पणमस्तु पुरस्तारित्या ओम नमो देव्ये महादेव्ये शिवाय नमः।
11ನೇ ಅಧ್ಯಾಯ ನಾರಾಯಣ ಸ್ತುತಿ. ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡೋರು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ಬೋದು. 5 ಶ್ಲೋಕ ಆದಮೇಲೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಆಯ್ತಾ. ಓಂ ನಮಶ್ಚಂಡಿಕಾಯೈ ಓಂ ಋಷಿರ್ವಾಚ ಸ್ವಾಹಾ ಓಂ ದೇವ್ಯಾ ಹತೆ ತತ್ರ ಮಹಾಸುರೇಂದ್ರೇ ಸೇಂದ್ರಾಸುರ ವಂದೇ ಪುರೋಗಮಾತ್ತ ಕಾತ್ಯಾಯನೇ ದುಷ್ಟುವರಿಷ್ಠಲಾಭಾ ವಿಕಾಶಿವಕ್ತಾಬ್ಧ ವಿಕಾಸಿತಾನಾ ದೇವಿ ಪ್ರಬಂಧಾತ್ಯರೆ ಪ್ರಸೀದ ಪ್ರಸೀದ ಮಾತಜ್ಜಗತೋ ಕಿಲಸ್ಯ ಪ್ರಸೀದ ವಿಶ್ವೇಶ್ವರಿ ವಾಯುಶ್ವಂತಮೇ ಪರಿ ದೇವಿ ಚರಾಚರಸ್ಯ ಓಂ ಆಧಾರಭೂತಾ ಜಗದಸ್ತಮೇ ಕಾಮಹಿ ಸ್ವರೂಪೇಣ ತಸ್ತಿದಾತೆ ಅವಾಂ ಸ್ವರೂಪಸ್ಥಿತಯಾ ತ್ವಯೈದಾಪ್ಯಾಯತೆ ಗತ್ಸಮಲಂಕವೀರ್ಯೇ ಓಂ ತಂ ವೈಷ್ಣವೇರಕ್ಕಿರಂತವೀರ್ಯ ವಿಶ್ವಸ್ಯ ಬೀಜಂ ಪರಮಾತ್ಮಾಯ सम्मोहितं वै तमन्तवे तत्तं वै प्रसन्ना भुवि मुख्यहेतो ओं विद्या समस्तास्तव देवी भेदा स्त्रियः समस्ता सकला जगत्सो वैकया पूजितं वैदत् ओं सर्वभूताय दा देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी तं स्तुतास्त्वैका वा भवन्त परमोक्तया ओं सर्वस्य बुद्धिरूपेण जनस्य हृदितं स्थिते सर्गापवर्गदे देवी नारायणि नमोस्तुते ओं कलाकाष्ठादिरूपेण परिणामप्रदायिनी विश्वस्योपरतो जगते नारायणि नमोस्तुते ओं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते ओं सृष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनी गुणान्वये गुणमये नारायणि नमोस्तुते ओं शरणागत दीनार्तपरित्राणपरायणे सर्वस्याद्यहरे देवी नारायणि नमोस्तुते ओं हंसयुक्तविमानस्ते ब्रह्माणि रूपधारिणी औषाम्बः शरिके देवी नारायणि नमोस्तुते ओं त्रिशूलचन्द्राहिधरे महावृषभवाहिनी माहेश्वरी स्वरूपेण नारायणि नमोस्तुते ओं मयूरकुक्कुटपते महायज्ञधरे रगे कौमारी रूपसंस्थाने नारायणि नमोस्तुते ओं शङ्खजग्गगदाशाङ्गगृहीतपरमायुधे प्रसीद वैष्णवी रूपे नारायणि नमोस्तुते ओं गृहीतोऽग्रमः चक्रे दंष्ट्रोद्धृतवसुन्धरे वराहरूपिणि शिवे नारायणि नमोस्तुते ओं नृसिंहरूपेणोग्रेण हन्तुं दैत्यान्नताव्यमे त्रैलोक्ये स्नानसहिते नारायणि नमोस्तुते ओं किरीटिनि महावज्रे सहस्रनयनोज्ज्वले रुद्रप्राणहरे चैन्द्र नारायणि नमोस्तुते ओं शिवदूती स्वरूपेण हतदैत्यमहारवे घोररूपे महारवे नारायणि नमोस्तुते ओं दंष्ट्राकरालवदने शिरोमाला विभूषणे चामुण्डे मुण्डमथने नारायणि नमोस्तुते ओं लक्ष्मीलज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टिस्वधे ध्रुवे महारात्रि महामाये नारायणि नमोस्तुते ओं मेधे सरस्वती वरे भूतिवा ब्रवितामते नियते त्वं प्रदेशे नारायणि नमोस्तुते ओं सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते भयेभ्यस्त्रायणो देवी दुर्गे देवी नमोस्तुते ओं एतत्ते वदनं सौम्यं लोचनत्रयभूषितं पातु नः सर्वभूतेभ्यः कात्यायनि नमोस्तुते ओं ज्वालाकरालमत्यक्रमशेषासुरसूदनं त्रिशूलं पातु दोर्भिते भद्रकाली नमोस्तुते ओं हिनस्ति दैत्यतेजांसि स्वनेना पूर्यया जगत् सा घण्टा पातु नो देवी पापेभ्यो नस्तुतामेव ओं असुरासक्वसा पङ्कजच्युतस्ते करोज्ज्वलः शुभाय खड्गो भवतु चण्डे
ओम रोगानशेषादपहंसि दुष्टारुष्टादु कामान् सकलानवेत्तान् त्वमाश्रितानां न विबन्धनाढा त्वमार्पिताया प्रेतां प्रयान्ते ओम एतत्कृतै यत्कथं त्वयाद्या धर्मद्विकान् देवि महातुराणां रूपैरनेकैर्बहुधात्मतेङ्गत्वां विगैरप्रकरोतिकान्या ओम विद्यासु शास्त्रेषु विवेकदीप्येष्वाद्येषु वाक्येषु जगात्तदन्या ममत्वगत्येति महान्धकारे विभ्रामयस्येव तदतीव वित्वम् ओम रक्षांसि यत्रोगविनाशनागाः यत्तारयोदस्ति वदामि यत्नः दावानलो यत्रताब्दिमध्ये तत्रस्थिता त्वं परिवारवित्वम् ओम विश्वेश्वरिं तं परिवारवित्वं विश्वाभ्यगाधारयति अवित्वम् विश्वे च वन्द्या भवते भवन्ते विश्वात्रयायते भक्तिनम्रा ओम देवी प्रसीद परिपालय नूरिभीते नित्यं यथा सर्वधा तदुदैवतत्याः पापानि सर्वजगतां प्रशमन्मयाशु उत्पादवाकरेतापदर्गान् ओम प्रदानां प्रसीदत्तं देवी विश्वात्यहारिणि त्रैलोक्यवासनामेत्यै लोकानां वरदा भव ओम देव्यवाच ओम वरदाहं सुरगणा वरय्यं मनसेच्छत तं मृणुतं प्रयच्छामि जगदामुपकारकम् ओम देवा ऊचुः ओम सर्वाबाधाः प्रशमनं त्रैलोक्यस्याखिले परे एवमेव त्वया कार्यमुत्पद्वैर्विनाशनम् ओम देव्यवाच ओम वैवस्वतेऽन्तरे प्राते अप्ताविप्रतिमेयुगे शुम्भोदुजुम्बच्चैवान्यावुत्पत्सेते महासुरो ओम नन्दगोपगृहे जाता यशोदा गर्भसम्भवा तदस्तो न मे वन्द्या च निवारे ओम पुनरप्यति रौद्रेण रूपेण पृथिवीतले अवतीर्यादिश्यामि विप्रदितान् पदानवान् ओम भक्तयन्त्यां तदानुग्रां विप्रदितान् महासुरान् रक्तानन्ता भविष्यन्ते दानिमे सुवोममा ओम ततो मां देवता स्वर्गे मर्त्यलोके च मानवाः स्तुवन्तो व्याहरिष्यन्ते यदं रक्तान्तिकाम् ओम भूयश्च हतवाश्यक्यामनावृष्ट्यामनम्बसे मुनिभिः संस्पदा भूमो ओम ततश्चतया नेत्राणां निरीशिष्याम्यहं मुनीन् कीर्तयिष्यन्ति मनुजाः क्षताक्षिरिति मां ततः ओम ततोऽहमखिलं लोकमात्मदे समुद्भवे भरिष्यामि सुराचाकैरावृत्ते प्राणधारकैः ओम शाकम्भरीति विख्यातिं तदा यास्याम्यहं भुवे ओम तत्रैव च वदिष्यामि दुर्गमाख्यं महासुरं दुर्गादेवीति विख्यातं तन्मे न भविष्यते ओम पुनश्चाहं यदा भीमं रूपं गत्वा हिमाचले रक्षांसि वक्रयिष्यामि मुनीनां त्राणकारणात् ओम तदा मां मुनयस्सर्वे स्तुष्यन्त्यानं प्रभूतया भीमादेवीति विख्यातं तन्मे न भविष्यते ओम यदारुणाकस्त्रैलोके महाबाधां करिष्यति तदाहं भ्रामरं रूपं गत्वा दग्गेयत्पदम् ओम त्रैलोक्यस्यैतार्थाय वदिष्यामि महासुरं भ्रामरेण च मां लोकास्तदा स्तोष्यन्ते सर्वतः ओम इत्थं यदा यदा बालादानवोत्थानो भविष्यति तदा तदा वदेव्याहं करिष्याम्यरिदक्षयम् ओम स्वस्ति श्रीमार्कण्डेय पुराणे सूर्यसावर्णिके मन्वन्तरे श्रीदेवी माहात्म्ये नारायणि स्तुतिर्नामैकादशः श्रीजगदम्बार्पणमस्तु ओम देव्यवाच ओम एभिस्तवैष्णवा नित्यं स्तोष्यते यस्वायदा तस्यां सकलां पादां नमैकाम्यम् ओम मधुगैरवनाशं च मैदासुरगातलं कीर्तयिष्यन्त्येतद्वत्पदं शुम्भनिशुम्भयो ओम अष्टम्यां च चतुर्दश्यां नवम्यां च एकचेतसा शोष्यन्ति चैव ये भक्त्याममात्म्यमुत्तमम् ओम न तेषां दुष्कृतं गच्छति दुष्कृतोत्थानजापदा भविष्यति न दारिद्र्यं न चैवेट्टवियोजनम् ओम शत्रुभ्यो न भयं तस्य दस्युतो वानरायता न शस्तानो तो योगात्तराचित् सम्भविष्यते ओम तस्मान्ममेतन्माहात्म्यं पठितव्यं सभाहितैः श्रोत्रव्यं च दाभक्त्या परं सुस्तेनं महत्
ओम उपसर्गान् शेषान् महामारी समुद्भवान् तथा त्रिविधमुत्पातं महात्म्यं रमयेन् मम ओम यत्रैव पठ्यते सम्यक् मा सदा तद्विमोक्षामि नित्यम् उत्तमेत्यदम् ओम बलिप्रदाने पूजाया मुख्यकार्ये महोत्सवे सर्वं ममैतन्माहात्म्यमुच्चार्यं श्राव्यमेव च ओम जानता वा बलिपूजा यथा गदा प्रतिशिष्यामि अमृत्यावन्यं तथा गतम् ओम शरत्काले महापूजा क्रियते अटवातिकी तस्यां ममैतन्माहात्म्यं श्रुत्वा भक्तिदमन्वितः ओम सर्वा बाधा विनिर्मुक्तोधान् निस्मन्विता मनुष्यो प्रसादे भविष्यति न संशय ओम श्रुत्वा ममैतन्माहात्म्यं तथा चोत्पत्तेश्च वा पराक्रमञ्चे स्वाहा ओम रिपः संशयान्ति कल्याणं चोपपद्यते नन्ददेवकुलं सा माहात्म्यं मम गृह्मताम् ओम शान्तिकर्मणि सर्वत्र तथा दुःसप्तदर्शने कापेड टोक्रा सुमाहात्म्यं गृणुयान् मम ओम उपसर्गाश्रमय्यान्ति पीडाश्च दारुणाः दुःस्वप्नं च दृष्ट्वा सुस्वप्नं प्रजायते बालग्रह विभूतानां बालानां शान्तिकारकं सङ्गातवेदे मैत्रीकरणमुत्तमम् ओम दुर्वृत्तानां रक्षोभूतपिशाचानां ओम सर्वं ममैतन्माहात्म्यं मम सन्निधिकारकम् ओम पशुपुष्पार्कधूपैश्च गन्धदीपैस्ततोत्तमैः विप्राणां भोजने ओमै प्रोक्कणीयैरान्दिनम् ओम अन्येष्ट विदेवो घेपदाने वत्सरेणया प्रीतिर्मेघते तात्मेन्द्रकदच्चरिते कृते ओम श्रुतं हरति पापाय यथारोग्यं प्रयच्छति रक्षां करोति भूतेभ्यो जन्मनां कीर्तनं मम ओम युद्धे स्थितयन् मे दुष्टदैत्यनिवारणं तस्मिन् च्युते वै पुंसादजायते ओम युष्माभिस्तुतयो याश्च ब्रह्मर्षिभिः कदाः ब्रह्मणात्कदास्तान् प्रयच्छन् निर्वापतिम् ओम अरण्ये प्रान्तरे वा वेदावाक्य परिवादा दस्य हेतो वापि शत्रुभे ओम सिंहव्याख्यान् यातो वामदेवा वनस्तमे राज्ञाकृत्यो चात्यप्तो बध्यो बन्धो गतो विवा ओम आदोरणिको वा भाते नस्तपोते महारणवे पतस्तु चापि सत्येषु गङ्गामे विददारुणे ओम सर्वाबाधास् घोरास् वेदनाद्धर्जितो विवा स्मरन् ममैतश्चरितं मरामुच्चेतु सङ्कटात् ओम मम प्रभावा सिंहाद्यातस्य वो वरिणस् दूरादेव पलायन्ते स्मरतश्चरितं मम ओम ऋषिरुवाच ओम इत्युक्त्वा भगवती चण्डका चण्डविक्रमा पश्यतां सर्वदेवानां तत्रैवान्तधीयत ओम देवी देवानिरातङ्का स्वाधिकारान् यथा पुरा यद्यवागमुजः सर्वे चत्ववेदतारय ओम दैत्याश्च देव्यान् हते शुम्भे देवरिमुयुधे जगद्विन्दन्तके तस्मिन् महोन्नतविक्रमे ओम निशुम्भे च महावीर्ये पातालमायय ओम एवं भगवती देवी सादित्यामि पुनः पुनः सम्भूय कुरुते भूपजगतः परिपालनम् ओम तयैतन्मूह्यते विष्णुं सैव विश्वं प्रसूयते सायादिता च विद्यां दुष्टारतिं प्रयच्छते ओम व्याप्तं तयैतत् सकलं ब्रह्माण्डं मनुजे पर महादेव्या महाकाले महामारी करोपया ओम सैवकाले महामारी सैवसृष्टिर्भवत्यजा हृदिं करोति भूतानां सैवकाले तनातने ओम भवकाले नृणां सैव लक्ष्मीवृद्धे पदाघ्रे सैवाभावेत्तालक्ष्मे विनाशायोपजायते ओम सदा सम्पूयिता पुष्पे गन्धधूपादिभिस्तथा ददाति वित्तं पुत्रां च मतिं धर्मे गतिं शुभाम् ओम स्वस्ति श्रीमत्कण्डेय पुराणे सूर्यसावर्णिके मन्वन्तरे श्रीदेव्याश्चरितमाहात्म्ये भगवती वाक्यं नाम द्वादशः श्रीजगदम्बार्पणमस्तु पुनस्त्वादित्या रुद्रावसवः सर्वे महादेव्ये नमः ओम नमश्चण्डिकायै ओम ऋषिरुवाच ओम एतत्ते कथितं वोपदेवी माहात्म्यमुत्तमम् ओम एवं प्रभावा सा देवी ययेदन्धार्यते जगत् विद्यादेव क्रियते भगवद्विक्रमायया ओम तया त्वमेष वैश्यश्च तथैवान्ते विवेकिना मोह्यन्ते मोहिताश्चैव मोहमेकस्य चापरे ओम तामुपये महाराज शरणं परमेश्वरीम् आराधिता सैव नृणां भोगस्वर्गापवर्गदा ओम मार्कण्डेय उवाच ओम इति तस्य वचः श्रुत्वा सुरथस्य नराधिपः प्रणिपत्य महाभागं संकृतं व्रतम् ओम निर्विण्णोति ममत्वेन राज्याकरणेन च जगामसद्यस्तपते वैष्णवो ओम संदर्शनार्थमम्बाया नदी पुलिनमास्थिता स च वैश्यस्तपस्ते पे देवी सूक्तं परञ्जपन् ओम तौ तस्मिन् पुलिने देव्यां कृत्वा मूर्तिं महीमयीं
ओम निराहारो यतात्मानो तन्मनस्को समाहितो ददातुस्तवदेञ्चैव न जगातातुरकृतम् ओम एवं समाराधयतोस्त्रिभिर्वर्षै यतात्मनो परितुष्टा जगद्धाते प्रत्यक्षं प्राह चण्डिका ओम देव्यवाच ओम यत्प्रार्थ्यते त्वया भूपत्वया च कुलनन्दन मत्तस्तत्प्राप्यता सर्वं परिदुष्टादनामिते ओम मार्कण्डेय उवाच ओम ततो वव्रेन्द्रपो राज्यमभिभ्रंशन्यजन्मने अत्रैव च निजं राज्यं हतशत्रुबलं बलात् ओम सोऽपि वैश्यस्ततो ज्ञानं वव्रे निर्विण्णमानसा ममेत्याप्राद्यः सङ्गमेच्युतिकारकम् ओम देव्यवाच ओम स्वल्पैरहोरन्नपते स्वं राज्यं प्राप्यते भवान् ओम हत्वा रिपूनस्खलितं तव तत्र भविष्यति ओम मृतश्च भूयः सम्प्राप्य जन्मदेवाद्विवस्वतः ओम सावर्णिको मनो नाम भवान् भुवि भविष्यति ओम वैश्चवर्यत्वया यश्च वरोत्पत्तो विवाञ्छितः ओम तं प्रयच्छामि संसिद्ध्यै तव ज्ञानं भविष्यति ओम मार्कण्डेय उवाच ओम इति दत्त्वा तयोर्देवि यथा विलयितं बभोवान्तरेता सद्यो भक्त्यादाभ्यामवेत्तुता ओम एवं देव्यावरन्नत्वा सुरतः क्षत्रियर्षभः सूर्याज्जन्म समासाद्य सावर्णे भविता मनो ओम इति दत्त्वा तयोर्देवि यथा विलयितं बभोवान्तरहिता सद्यो भक्त्यादाभ्यामवेत्तुता ओम एवं देव्यावरं लब्ध्वा सुरतः क्षत्रियर्षभः सूर्याज्जन्म समासाद्य सावर्ण्य भविता मनोः क्लीं स्वस्ति श्रीमार्कण्डेय पुराणे सूर्यसावर्णिके मन्वन्तरे श्रीदेवी माहात्म्ये सुरथवैश्ययोर्वरप्रदानं नाम त्रयोदश श्रीजगदम्बार्पणमस्तु पुनस्वादित्या रुद्रावसवः समिन्धता पुनर्ब्रह्मणा यज्ञै हृतेन त्वं तनुवो वर्धयत्व सत्याः सन्तु यजमानस्य जय दुर्गे जय दुर्गे जय दुर्गे पार्वती वदये हर रामदेव पावके रामनन्दाय हृदयाय नमः शम्भुते ज्योज्ज्वला पावके रेमृतकाय शसे स्वाहा शम्भुते ज्योज्ज्वला पावके भ्रूम शाकम्भरेशकाय वड शम्भुते ज्योज्ज्वला पावके रेमदुर्गाय कवचायं शम्भुते ज्योज्ज्वला पावके रोम भीमाय नेत्रत्रयावड शम्भुते ज्योज्ज्वला पावके रा भ्रामर्यस्त्राय फट ओम ह्रीं ह्रीं हृदयाय ओम खड्गेश्वरी खोरागते चक्रणीयता धंकने जापने मानवशनि परिगादाय दयाय मा शूदेन पायनो दे पाय खड्गेन जामिके घंटासन पाय चापचाय सदय च से स्वाहा राजा मृतपते जंजनिके रखय ब्राह्मणेन सत से आदेश देश काय भड सौम्यानि अनुरूपाय इंद्रदोके विचरते याय चात्त पराय तेर कास्वाता भवन पहुंचाय हो खड्ग शुलक दाने न्याय चाहता है मिके करवला सके तेर पार करवता है तृप्तया भड सर्वस्वरूप वेद पेशे सर्वकामते वे प्रस्ताय देव दुर्गे देव नमस्ते अस्त्राय भड भूर्व सर्व दिग्विमोकः
ध्यानं विद्युद्दाम समप्रभां भगवति स्कन्दस्थितां भीषणां कन्यामि कर्वालकेटुदस्ताभिरासेविता हस्तैश्चक्रधरातकेटविजगां गुणन्तर्जनीं बिभ्राणां मृणात्मिकां निद्रां दुर्गां देवतां भजे पञ्चोपचारैः सम्पूजयेत् पृथिव्यात्मिकायै गन्धं परिकल्पयामि मन्त्रपारायणेन भगवती सर्वात्मकाशे चण्डिका परमे परिप्रीयता शतवारपूर्वक अपराध शङ्खं सन्दधतीं करे स्त्रिनेनां सर्वाङ्गपूजावृतां नीलाश्मद्युतिमास्य पादजगां सेवे महाकालिकां यामस्तोत्सविदे हरोकपदजो हन्तुं मधुङ्गैट अक्षस्रक्परशोकदेषु कुलिजं पद्मन्ननुकुण्डिकां दण्डं शक्तिमदं च चर्मजां घण्टां सुराभाजनं शूलं पाशोदर्शने चलदते मुक्ते प्रबालप्रभां सेवे शैरिवमर्दिनी मे अमालक्ष्मीं सरोज घण्टाशूलहलान्यङ्कवसदे चक्रन्दनस्तायकम् अस्ताब्जयदतेन्द्रनाथविदच्छेदप्रभा गौरीजय समुद्भवान् त्रिजगता माधारभूतां महापूर्वामत्र सरस्वते मनुमजे जुम्बादिदे पुनः पञ्चोपचारे सम्पूजयेत् रुद्रस्य भागामृणिर्जयादेवता तुष्टुप्छन्दा द्वितीया जगति हवनान्ते जपे विनियोगः ओम अहं रुद्रे भर्वसोभिश्चराम्यहमादित्ये ऋतविद्वदे वै अहं मित्रावृणो भाविवर्म्यहमिन्द्राके अहमर्पिणोभा अहं सोमावाहनसं विवर्म्यहं दुष्टारमुदभूषणम्बकम् अहं ददा मित्रविणं विद्वदे प्राप्ये यजमानाय संवदे अहं राष्ट्रे सङ्गमनेपसो नाजिगतये कृतमायत्याना तामादेवाभ्यदनुपुरुद्रामोरित्रात्रामोर्याम्बेन्ते मया सोन्नमन्तियो हि पश्यति प्राणिर्यये वृणोद्युक्तम् अमन्तवो मान्तोपक्कयन्ते श्रुतिश्रुतश्रुद्धिवन्ते अहमेव स्वयमिदं वदामि जुष्टं देवेभे ऋतमानुषेभे यं कामजे तं ब्रह्माणं तं ऋषिं तं त्वमेताम् अहञ्जनाय समनं कृणोम्यहं द्यावा पृथिवे आविवे अहं सवे पितरमस्य मोदन्मयोनरस्वान्तस्सभुते अदोदेवोनाग्विपोदां मोद्यामप्रणोपत्वयामि अमेव वादेव प्रवाहम्यहरमाणापराजमापरेणापरेणापरेणागम्बभो श्रीजगदम्बा पीठदेवता प्रीत्यर्थे आधारशक्त्यै आधारशक्त्यै मूलप्रगत्यै कालागिरुद्राय महामण्डोकाय कूर्माय वराय अनंताय भूम्ये अमृतार्णवाय रत्नद्वीपाय हेमगिरये नन्दनोद्यानाय मणिभूम्ये रत्नमण्डपाय कल्पतरवे रत्नसिंहासनाय धर्माय ज्ञानाय वैराग्याय ऐश्वर्याय अधर्माय अज्ञानाय अवैराग्याय अनैश्वर्याय ब्रह्मणे अनंताय वास्तुपुरुषाय संसत्वाय रमरजसे तम तमसे मां मायायै विंविद्यायै उड्डाणपीठेश्वर सहितोड्डाणपीश्वर्यम्बायै मातृकापीठेश्वर सहित मातृकापीठेश्वर्यम्बायै जालंधरपीठेश्वर सहित जालंधरपीठेश्वर्यम्बायै कोल्हागिरिपीठेश्वर सहित कोल्हागिरिपीठेश्वर्यम्बायै ओम पूर्णागिरिपीठेश्वर सहित पूर्णपीठेश्वर्यम्बायै ओम सम्मानगिरिपीठेश्वर सहित सम्मानगिरिपीठेश्वर्यम्बायै ओम कोल्हापुरपीठेश्वर सहित कोल्हापुरपीठेश्वर्यम्बायै ओम कामरूपपीठेश्वर सहित कामरूपपीठेश्वर्यम्बायै ओम गंगणेशाय ओम शंक्षेत्रपालाय ओम पां पादुकाभ्यः ओम बं पटुकेभ्यः ओम जं जयन्त्यै ओम बिं विजयायै ओम जं जयन्त्यै ओम अम अपराजितायै ओम अग्निमुखवेतालाय ओम प्रेतवाहनवेतालाय ओम ज्वालामुखवेतालाय ओम धूम्राक्षवेतालाय ओम कंदाय ओम नालाय ओम दलेभ्यः ओम केसरेभ्यः ओम कर्णिकायै ओम सूर्यमण्डलाय ओम सोममण्डलाय ओम मन्दिमण्डलाय ओम आत्मने ओम अंतरात्मने ओम परमात्मने ओम ज्ञानात्मने ओम बिं विष्णुमायायै ओम चेतनायै ओम बुद्ध्यै ओम निम्निद्रायै ओम क्षुंक्षुधायै ओम छामछायायै ओम शंशक्यै ओम त्रंकृष्णायै ओम
क्षां क्षान्त्यै ॐ जां जात्यै ॐ नं ललितायै ॐ क्षां क्षान्त्यै ॐ शं श्रद्धायै ॐ कां कान्त्यै ॐ नं लक्ष्मी ॐ ध्रुं धृत्यै ॐ वृं वृद्ध्यै ॐ स्मृं स्मृत्यै ॐ दं दयायै ॐ तुं तुष्ट्यै ॐ पुं पुष्ट्यै ॐ मां मातृकायै ॐ भ्रां भ्रान्त्यै ॐ ह्रीं सर्वशक्यकमलासनाय ॐ सर्वात्मसंसर्गपीठाय इति पीठदेवता अथ आवरणदेवता ॐ ऐं महाकाल्ये विच्चे दक्षिणे विच्चे ॐ क्लीं महासरस्वती विच्चे ॐ क्षं सिंहाय ॐ गङ्गणपतये ॐ ह्रौं कालाय ॐ ह्रौं मृत्यवे ॐ ह्रैं रुद्राय ॐ ह्रौं गौर्यै ॐ श्रीं विष्णवे ॐ श्रीं महालक्ष्मी ॐ ऐं ब्रह्मणे ॐ ऐं सरस्वत्यै ॐ ह्रां हृदयाय ॐ ह्रीं शिरसे ॐ ह्रौं शिखाय महट ॐ ह्रैं कवचाय ॐ ह्रीं नेत्रत्राय फट ॐ रहस्त्राय फट ॐ गुरुभ्यः ॐ पवनवरुभ्यः ॐ पवनमनेश्वरुभ्यः ॐ हरये ॐ हराय ॐ गणेशाय ॐ नन्दजायै ॐ रक्रान्तिकायै ॐ शाकम्भर्यै ॐ दुर्गायै ॐ भीमायै ॐ भ्रामर्यै ॐ ब्राह्म्यै ॐ माहेश्वर्यै ॐ कौमार्यै ॐ वैष्णव्यै ॐ वाराह्यै ॐ इन्द्राण्यै ॐ नारसिंह्यै ॐ चामुण्डायै ॐ असिताङ्गभैरवाय ॐ भैरवाय ॐ चं चड्डभैरवाय स्वाहा ॐ क्रों क्रोधभैरवाय ॐ मुन्वद्भैरवाय ॐ कङ्कपालभैरवाय ॐ भीमेश्वरभैरवाय ॐ संसंहारभैरवाय ॐ नं इन्द्राय ॐ ब्रह्मकये ॐ क्षं निरृतये ॐ वरुणाय ॐ यं वायवे स्वाहा संसोमाय स्वाहा ॐ हम ईशानाय स्वाहा ॐ वज्राय ॐ शक्तये ॐ दण्डाय ॐ खड्गाय ॐ पाशाय ॐ अङ्कुशाय ॐ गदायै ॐ त्रिशूलाय अथ ब्रह्मादिमण्डलदेवता ब्रह्मादिमण्डल
ಅವಾಹಿತ ದೇವತಾ वस्त्राणि वसावसाथे युवरच्छिद्रामन्तवोह सर्गाः अवादिरतमन्दतानि विश्वा ऋतेन मित्रावर्णा सचेथे स्वाहा वासो ददाति सर्वदेवत्यं वै वासः सर्वा एव देवताः प्रीणाति ओम या फलिनीर्या अफला अपुष्पायाश्च पुष्पिणी बृहस्पति प्रसूतास्तानो मुञ्चन्त्वगुम् असस्वा या जाता ओषधयो देवेभ्यस्त्रियुगं पुरा मन्दामि बभ्रोणामहगुं शतं धामानि सप्त च स्वाहा शतं वा अम्बधामानि सहस्रमुत भोर्हा अथा शतक्रत्वा यूयमिमं मे अगदं कृतः स्वाहा पुष्पावतीः प्रसूवतीः फलिनीरफला उत अश्वा इव सजित्वरेर्ओषधिः पारयिष्णवः स्वाहा ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः तामआवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनी यस्यां हिरण्यं विन्दे यङ्गामत्वं पुरुषानहम् अश्वपूर्वामृतमत्यामन्त्रिनादप्रबोधिनी श्रियन्देवेमुपक्वये शेर्वा देवी कां तोद्भिता हिरण्यप्राकारा मात्राचलन्ते तृप्ता दर्पयन्ते आदित्यवर्णे तपसादिजातोमदत्पदित्तमवृक्कोतविल्वः तपदाय तपसादन्तवायान्तराया च भाष्या लक्ष्मी वै त्वमां देवतककेत्यमणिनाथः प्रादुर्भूतोत्तराष्ट्रे त्रिङ्गेत्यवत्यन्तदात मे कृप्तिमालामलाज्येष्ठां लक्ष्मेनाशयाम्यम् अवोधिमतमत्यञ्च सर्वादर्णदमेग्रात् गन्धद्वारातरादशादित्यवट्टाकरेणे ईश्वरेवं सर्वभूतादात्ताविकोपक्वयेष्टियं मनसत्ताममाकोतिं भाषत्सत्यमहेम पशोदाम्रोपमन्दत्यमये एतायजा पर्तवेण प्रजाभूतामयि सर्वभगत्तव श्रियं मातय मे कुले मातरं पद्ममालिने आपसृजन् सत्यक्कानि चिक्रे तव समे गृहे नित्यदेवे मातरं प्रियं मातय मे कुले आरद्रां पुष्करणीं पुष्टिं वर्णामेव मालिने सूर्यामिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः आरद्राय करणीयश्रीं पिङ्गळां पद्ममालिने चन्द्रामिरण्मयीं लक्ष्मीं
विन्देयं पुराणा तमिळದ हे ಮೈಕ್ समुद्रादोर्मिर्मधुमागुम् उदारदपागुं सदा सममतत्तमानट हृदस्य नाम गुग्गयदत्ति जिह्वा देवानाममृतस्य नाभिः वयं नाम प्रब्रवामागतेनात्मनि यज्ञे धारयामा नमोभिः उपब्रह्माणवच्चस्यमानं चतुःशृङ्गोऽवमीद्गौर एतत् चत्वारि अङ्गात्रयो अस्य पादाद्वे अस्य तदा बद्धो वशवोरवेति महो देवमर्त्यागुम् आविवे घृतमन्वविन्दन्
इंड एकगुं सूर्य एकं जजानवे नादेकर्कस्वदया निष्ठदक्कः सम्यक् स्रवन्ति सरितो नदेना प्राध्वनेशो गदासो पादप्रमेय पतयन्ति यव्वा घृतस्य दानाभिषो कल्याण्या स्वयमाना स्वाग्निं हृदस्य धारा ओम कन्याय वमातमे नमो अंजंजाना अभिजायते यत्र सोमसो यत्र यज्ञाधिपस्य दारा अभिदत्वमन्ते धामं धत्ताः मधुवन्मवन्ते धामन्ते विश्वं भुवनमधिष्ठितमन्तस्समुद्रे अपामने के सविदया दिवो आरतिं पृथिव्या वैश्वानरमृताय जातमग्निं कविं सम्राजमते दिञ्जरामासङ्गामात्रन्यनेन्द्रदेवा स्वाहा ॐ सप्तजिह्वा सप्तर्षयः सप्तधामप्रियाणि सप्तहोत्रा सप्तधात्वायं सप्तयोगेन प्रणस्वागतेन नित्या रुद्रावसवस्य विन्दति नित्या रुद्रावसवस्य विन्दतां पुनर्ब्रह्मा सुनीथ यज्ञैः हृदय तत्त्वं तद्वो वर्धयस्व सत्यास्सन्मानस्य कामा स्वाहा जुम्नैर्वाजभिरागतम् प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसिद्धिश्च मे लीतिश्च मे कृतश्च मे सुरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे शुभश्च मे प्राणश्च मे बाणश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तञ्च मे आधीतञ्च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे बलञ्च मे ओजश्च मे सहश्च मे आयुश्च मे जला च मे आत्मा च मे तनोश्च मे शर्म च मे गानि च मे स्थानि च मे परोगंसि च मे शरीराणि च मे आधिपत्यं च मे मन्यश्च मे भावश्च मे मच्च मे भच्च मे जयमा च मे महिमा च मे प्रतिमा च मे भस्मा च मे द्राघया च मे वृद्धं च मे वृद्धिश्च मे सत्यं च मे श्रद्धा च मे जगच्च मे वशश्च मे त्वचश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातं च मे च विश्यमानं च मे सुखं च मे वित्तं च मे वैद्यं च मे बोधं च मे भविष्यच्च मे सुखं च मे सुखदं च मे बुद्धिश्च मे क्लप्तं च मे क्लप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे कामश्च मे कामश्च मे सौमनश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे दत्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे महश्च मे संविच्च मे ध्यात्रं च मे सोश्च मे प्रसोश्च मे शीलं च मे वयश्च मरुतं च मे यक्षं च मे लामयश्च मे जीवादश्च मे दीर्घायुक्तं च मे भयं च मे सुखं च मे शयनं च मे सुषा च मे सुदिनं च मे सद्गश्च मे सवेदश्च मे कृतिश्च मे वष्टिश्च मे जैत्रं च महोद्यं च मे रयिश्च मे राजश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभुज मे प्रभुज मे बहुज मे भोजश्च मे सिद्धिश्च मे भोजवाश्च मे नञ्च मे क्षुश्च मे बृहयश्च मे यवाश्च मे माशाश्च मे बुद्ध्याश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसराश्च मे मेणमश्च मे शामागाश्च मे नीवाराश्च मे
पर्वताश्च मे शिखराश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यञ्च मे शेषञ्च मे द्रवश्च मे श्यामञ्च मे लोहञ्च मे यज्ञश्च मे आपश्च मे वीरदश्च मे औषधेश्च मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याश्च यज्ञेन कल्पन्तां वित्तञ्च मे वित्तश्च मे भूतञ्च मे भूतिश्च मे वसुज मे वसुश्च मे कर्मच मे शक्तिश्च मे थश्च मे एवश्च मे इदश्च मे गतिश्च मे अग्निश्च मे इन्द्रश्च मे सोमश्च मे इन्द्रश्च मे सविताच मे इन्द्रश्च मे सरस्वती च मे इन्द्रश्च मे उषाच मे इन्द्रश्च मे ब्रह्मश्च मे इन्द्रश्च मे मित्रश्च मे इन्द्रश्च मे विष्णुश्च मे इन्द्रश्च मे दाता च मे इन्द्रश्च मे विष्णुश्च मे इन्द्रश्च मे शिवश्च मे इन्द्रश्च मे वरुदश्च मे इन्द्रश्च मे विश्वश्च मे पृथिवी च मे इन्द्रश्च मे तरिक्षञ्च मे इन्द्रश्च मे ज्योश्च मे इन्द्रश्च मे दिशश्च मे इन्द्रश्च मे मूर्धा च मे इन्द्रश्च मे प्रजापतिश्च मे इन्द्रश्च मे अवंशश्च मे रक्षश्च मे राजश्च मे देवश्च मे भागंशश्च मे दर्यावश्च मे इन्द्रवायवश्च मे वैद्रावणश्च मे अश्विनश्च मे प्रस्थानश्च मे आग्रयणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च मे रुद्राश्च मे दिग्राह्याश्च मे वैश्वदेवश्च मे वरुणश्च मे महेन्द्रश्च मे आदित्यश्च मे सारस्वतश्च मे पौष्णश्च मे वात्मीवतश्च मे आर्योधनश्च मे इन्द्रश्च मे महेश्च मे मेरुश्च मे ऋषियाश्च मे सुरश्च मे प्रभुराश्च मे ग्रामाश्च मे सर्वश्च मे वराश्च मे द्रोणश्च मे माधुर्याय मे वोधविद्वानोदीयश्च मे केयश्च मे रत्नाश्च मे ग्राश्च मे सुरश्च मे वराश्च मे पचदाश्च मे वभृतश्च मे स्वगागारश्च मे ब्रह्मश्च मे वर्गश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे पवेदश्च मे सुधीश्च मे ज्योश्च मे सत्येन्द्रियां यज्ञेन कल्पन्तामृश्च मे सामच मे स्तोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मे रथश्च मे यज्ञेन कल्पयेता त्रिवत्सा च मे तुर्यवाच्च मे तुर्योहि च मे पुष्टवाच्च मे पुष्टोहि च मे उक्षा च मे वशा च मरजवच्च मे धेनश्च महायुर्यज्ञेन कल्पतां प्राणो यज्ञेन कल्पताम् अपानो यज्ञेन कल्पतां व्यानो यज्ञेन कल्पतां श्रोत्रं यज्ञेन कल्पतां मनो यज्ञेन कल्पतां वाक् यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पतां यज्ञो यज्ञेन कल्पतां एकविंशतिश्च मे त्रयोविंशतिश्च मे पञ्चविंशतिश्च मे सप्तविंशतिश्च मे एकत्रिंशतिश्च मे त्रयस्त्रिंशतिश्च मे चतुर्विंशतिश्च मे चौच मे द्वादश मे षोडशविंशतिश्च मे चतुर्विंशतिश्च मे अष्टाविंशतिश्च मे चतुर्विंशतिश्च मे चतुश्चत्वारिंशतिश्च मे अष्टाचत्वारिंशतिश्च वाजश्च प्रथमश्च गातुं भित्वा गातमितमनसस्पत इमन्ता देवदेवेन्द्र यज्ञ स्वाहा वाचि स्वाहा वाचेधा स्वाहा गतेन त्वं गतेन त्वं नमस्तनमस्त्वं गतेन त्वं नमः तन्नवस्तनवस्तं तन्नवा वर्तयस्व तन्नवस्तं तन्नवा वर्तयस्व तन्नवा वर्तयस्व तन्नवस्तनवा वर्तयस्व सत्या वर्तयस्व तन्नवस्तनवा वर्तयस्व सत्या वर्तयस्व सत्या वर्तयस्व सत्या सन्त सत्या वर्तयस्व सत्या सन्तु सत्या सन्तु यजमानस्य दत्त सत्या सन्तु यजमानस्य सन्तु यजमानस्य दत्त सन्तु यजमानस्य कामा यजमानस्य सन्तु यजमानस्य कामा यजमानस्य कामा यजमानस्य कामा सग्रहणोजन्ये होमे कृतपूर्णाहुतिकालमुहूर्तः
सोऽप्सुमानं प्रतिष्ठितां वेद तदेव तिष्ठति जातवेदसे सोमवराति यतो निदहाति वेदः सनः परिजाति दुर्गाणि विश्वानादेव सिन्धुं दुरितात्यग्निः हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णचतुस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावः प्रणो देवी सरस्वती वाजे देवादिनीपते वेदावविद्यवतो राजाधिराजाय प्रसय्यसायने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः या आप्त्या अनन्तरायाय सर्वस्तोमोतिरात्र उत्तममर्प सर्वस्याप्त्यै सर्वस्य जित्यै सर्वमेव तेना आप्नोति सर्वं जयते यो वेदादौ स्वरप्रोक्तो वेदान्ते च प्रतिष्ठितः तस्य प्रकृतिलीनस्य यः परः सः महेश्वरः कन्याकुमार्य धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात् विष्णुपत्यै च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् पत्न्यै च धीमहि तन्नः सरस्वती प्रचोदयात् विद्महे महद्युतिकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात् काय विद्महे लालीलाय धीमहि तन्नो अग्नि प्रचोदयात् काय विद्महे हिरण्यगर्भाय धीमहि प्रचोदयात् चाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् पुष्पाञ्जलिं समर्पयामि प्रार्थनां करिष्यामि विपन्नराणां त्वमाश्रिता ह्याशयतां प्रयान्ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते अपराधशतं कृत्वा जगदम्बेति चोच्चरेत् यां गतिं समवाप्नोति नता ब्रह्मादयः सुराः सापराधोऽस्मि शरणं प्राप्तस्त्वां जगदम्बिके इदानीमनुकम्प्यो हय्यते च तथा कुरु अवाहितदेवताभ्यो नमः ಪ್ರಾರ್ಥನಾಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ದೇವತಾ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ಕುಟುಂಬ ವರ್ಗದವರೆಲ್ಲ ಸೇರಿಕೊಂಡು ಆ ಆರಾಧಿದಂಥ ಮಹಾಕಾಳಿ, ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ, ಮಹಾಸರಸ್ವತಿ ಹಾಗೆ ಚಂಡಿಕಾ ಪರಮೇಶ್ವರಿ ಯಜ್ಞ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಆರಾಧಿತ ದೇವರುಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಕರ್ಮಾದವು ಕರ್ಮ ಮಧ್ಯೆ ಕರ್ಮಾಂತೆ ಅಂಥೇಳಿ ಕರ್ಮದ ಆದಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೆ ಕರ್ಮದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಕರ್ಮದ ಅಂತ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಇದ್ದೇವೆ. ಲಾಸ್ಟಿಗೆ ನಾವು ಹೇಳಿದಾಗೆ ಏನು ಅಂತ ಕೇಳಿದೆ, ಗುಹ್ಯಾತ್ರಿ ಗುಹ್ಯಗೋಪ್ತಿತ್ತಂ ಗ್ರಹಾಣಾಸ್ ಮತ್ಕೃತಂ ಜಪಂ ಸಿದ್ಧಿರ್ಭವತು ಮೇ ದೇವಿ ತತ್ಪ್ರಸಾದಾನ್ ಮಹೇಶ್ವರಿ ಅಂಥೇಳಿ ನಮ್ಮ ಅಭೀಷ್ಟ ಕಾಮನೆಗಳು ಸಿದ್ಧಿಯಾಗಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಆ ದೇವಿಯನ್ನು ಆರಾಧನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಮಾಡಿದಂತಹ ಪೂಜೆಯಿಂದ ಭಗವತಿಯು ಸುಪ್ರೀತಳಾಗಿ ನಿಮ್ಮ ಇಡೀ ಕುಟುಂಬ ವರ್ಗಕ್ಕೆ ಆ ಸಪ್ತಶತಿಯ 700 ಶ್ಲೋಕಗಳು ವಿಶೇಷವಾಗಿದೆ ಅಂಥೇಳಿ ಇಡೀ ಲೋಕವೇ ಅಧರ್ಮದಲ್ಲಿದ್ದಾಗ ಸ್ವತಃ ಚಂಡಮುಂಡರಂತಹ ರಾಕ್ಷಸರು, ರಕ್ಕಬೀಜಾಸುರನಂತಹ ರಾಕ್ಷಸರು ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಧರ್ಮವನ್ನು ನಾಶ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೊರಟಾಗ ಬ್ರಹ್ಮನಿಂದ ವರ ಪಡೆದಂತಹ ಅವರು ಯಾವ ಶಸ್ತ್ರದಿಂದಾಗಲಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಾಗಲಿ ನನಗೆ ಹತ ಆಗಬಾರು ಅಥವಾ ದೇವತೆಗಳಿಂದಲೇ ನನಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಮೃತ್ಯು ಬರಬಾರ್ದು ಅಂಥೇಳಿ ವರವನ್ನು ಪಡೆದಂತಹ ಅವರು 5ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ, ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ. ಯಜ್ಞ ಭಾಗ ಅಷ್ಟ ಹೃತಾಮದ ಬಲಾಶ್ರಯಾತ್ ಅಂತೇಳಿ ಕೊಟ್ಟಂತಹ 3 ಏನು ಆಹುತಿಗಳಿದ್ದವೋ ಅವು ಅಸುರರು ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದರು, ದೇವತೆಗಳಿಗೆ ಹೋಗ್ತಿರಲಿಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ. ಆಗ ದೇವತೆಗಳೆಲ್ಲ ಚಿಂತೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಏನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಅಂಥೇಳಿ. ಆಗ ಸ್ವತಃ ದೇವತೆಗಳೆಲ್ಲ ಸೇರಿ ಒಂದು ರೂಪವನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂಥೇಳಿ, ದೇವಿಯನ್ನು ಕರೀತಾರೆ ಅಂಥೇಳಿ. ಮಧುಕೈಟಭ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಸಂಹಾರ ಮಾಡಿ ಉತ್ತಮ ಚರಿತ್ರೆಯಲ್ಲಿ ಅವಳು ಹಿಮಾಚಲದಲ್ಲಿ ಇರ್ತಾಳೆ ಅಂಥೇಳಿ. ಕೊನೆಗೆ ಯಾದೇವಿ ಸರ್ವಭೂತೇಶು ವಿಷ್ಣುಮಾಯೇತಿ ಶಬ್ದಿತ ಅಂಥೇಳಿ ಆ ದೇವಿಯನ್ನು ನಾನಾ ರೂಪದಲ್ಲಿ ಕರೀತಾರೆ ದೇವತೆಗಳೆಲ್ಲ. ಆಗ ದೇವಿ ಕೇಳ್ತಾಳಂತೆ ಏನು ಅಂಥೇಳಿ. ಹಾಗಾದರೆ ಮತ್ತೆ ಧರ್ಮ ನಾಶ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಅಸುರರು ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಧರ್ಮವನ್ನು ನಾಶ ಮಾಡಿ ಅವರದ್ದೇ ಅಧರ್ಮವನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ದೇವತೆ ಆದಂತಹ ದೇವಿ ಹೇಳ್ತಾಳಂತೆ, ನಾನು ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಬರುವುದಿಲ್ಲ, ಇಲ್ಲೇ ಯುದ್ಧ ಮಾಡ್ತೇನೆ, ಅವರನ್ನು ಬರುವ ಹಾಗೆ ಪ್ರೇರೇಪಿಸು ಅಂಥೇಳಿ
5ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯದಾದಂತಹ ಕಥೆ ಅದರಲ್ಲಿದೆ, ದೇವಿಯ ಮಹಾತ್ಮೆ. ಕೊನೆಗೆ 6, 7, 8 ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಸಂಹಾರ ಮಾಡ್ತಾಳೆ. 9, 10ರಲ್ಲಿ ಶುಂಭನಿಶುಂಭವನ್ನು ಸಂಹಾರ ಮಾಡಿದಂತಹ ದೇವಿಯು 11ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ವಿರಾಜಮಾನಳಾಗ್ತಾಳೆ ಅಂಥೇಳಿ. ನೀವೆಲ್ಲ 11, 21 ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ರಿ ಅಂಥೇಳಿ. ಅವಳು ಇಡೀ ರೂಪವನ್ನೇ ನುಂಗುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದೇವತೆಗಳೆಲ್ಲ ಸೇರಿ ಅವಳಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಕೇವಲ ಮನುಷ್ಯ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ಬ್ರಹ್ಮಾದಿ ದೇವತೆಗಳೇ ಆ ದೇವಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾರೆ 21 ಶ್ಲೋಕದಿಂದ ಅಂಥೇಳಿ. ನೀನು ಶಾಂತಳಾಗು, ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತುತೆ, ನೀನು ಮೊದಲು ಶಾಂತಳಾಗು ಅಂಥೇಳಿ. ಅಂತಹ ಶಾಂತಳಾದಂತಹ ದೇವಿಯು 12ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಭಗವತಿ ವಾಕ್ಯಂ ದ್ವಾದಶಃ ಎಂಬ ಅರ್ಥವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಅವಳೇ ಹೇಳಿದಂತಹ ಮಾತುಗಳು, ಯಾರೋ ಮನುಷ್ಯನೊಬ್ಬನು ಹೇಳಲಿಲ್ಲ, ದೇವಿಯೇ ಸಿಂಹಾಸನ ರೂಢಳಾಗಿ ಹೇಳಿದು. ಶ್ರುತಂ ಹರತಿ ಪಾಪಾನಿ ತಥಾರೋಗ್ಯಂ ಪ್ರಯಚ್ಛತಿ ಅಂಥೇಳಿ. ಯಾರು ನನ್ನ ಚರಿತ್ರೆಯನ್ನು ಪಠಣ ಮಾಡ್ತಾರೋ, ಸ್ತುತಿಸ್ತಾರೋ, ಕೇವಲ ಪಠನೆ ಅಲ್ಲ, ಬೇರೆಯವರು ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ ಬಂದು ಕೇಳಬೇಕು, ಅದು ಪುಣ್ಯವನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ ಅಂಥೇಳಿ. ಹಾಗಾಗಿ ಶರತ್ಕಾಲೆ ಮಹಾಪೂಜಾ ಕ್ರಿಯತೆ ಯಾಚವಾರ್ಷಿಕಿ. ಯಾವುದು ನಾನು ಯುದ್ಧವನ್ನು ಮಾಡಿದಂತಹ 9 ದಿನ ಉಂಟೋ ಅದು ಶರದೃತು ಆಗುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ನೀವೆಲ್ಲ ಸೇರಿ ನನ್ನನ್ನು ಸ್ತುತಿಸಿ, ಆಮೇಲೆ 21 ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಪುನಃ ಅವಳೇ ಹೇಳ್ತಾಳೆ, ನನ್ನನ್ನು ಆರಾಧನೆ ಮಾಡಿದರೆ ಯಾವುದೆಲ್ಲ ಕಷ್ಟಗಳು ದೂರ ಆಗುತ್ತೆ ಅಂಥೇಳಿ ಅದರಲ್ಲೇ ಹೇಳಿದ್ದಾಳೆ. ಬಾಲಗ್ರಹ ವಿಭೂತಾನಾಂ ಬಾಲಾನಾಂ ಶಾಂತಿಕಾರಕಂ. ಬಾಲಗ್ರಹ ಅಂತ ಹೇಳೋದಿದ್ರೆ ದೂರ ಆಗುತ್ತೆ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನನ್ನನ್ನು ಆರಾಧನೆ ಮಾಡಿ ಅಂಥೇಳಿ ಎಲ್ಲ ಹೇಳಿ 13ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಇದು ಯಾಕೆ ಆಯಿತು ಅಂಥೇಳಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರುವಂಥದ್ದು. ಸಾವರ್ಣಿ ಸೂರ್ಯತನಯು ಅಂಥೇಳಿ ಒಬ್ಬ ಸಮಾಧಿ ಅಂತ ಹೇಳುವಂತಹ ವೈಶ್ಯ, ಸುರಥ ಎಂಬಂಥ ರಾಜ್ಯ ಮತಭ್ರಷ್ಟನಾಗಿ, ರಾಜನಿಗೆ ಏನೂ ಕಮ್ಮಿ ಇರಲಿಲ್ಲ, ಅವು ಬೇಕಾದಷ್ಟು ಇತ್ತು, ರಾಜ್ಯ ಇತ್ತು, ಸಂಪತ್ತಿತ್ತು. ಇನ್ನು ವೈಶ್ಯನಿಗೆ ಎಷ್ಟು ಬೇಕಾದರೂ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡುವಂತಹ ಸಂಪತ್ತಿತ್ತು. ಅವರ ಕುಟುಂಬದವರೇ ಮೋಸ ಮಾಡಿ ರಾಜನಿಗೆ ಮತ್ತು ಆ ಸಮಾಧಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡಿ ಕಾಡಿಗೆ ಬರ್ತಾರೆ. ಅವರಿಬ್ಬರ ಸಂವಾದದಿಂದ ಇದು ನಡೆಯುತ್ತೆ ಅಂಥೇಳಿ. ಸುರಥ ಸಮಾಧಿ ಹತ್ರ ಕೇಳ್ತಾನೆ, ನೀನು ಯಾಕೆ ಬಂದೀಯಾ ಅಂಥೇಳಿ. ಪುನಃ ಆಗ ಸುರಥ ಹೇಳ್ತಾನೆ, ಸುರಥೋ ನಾಮರಾಜಾಭೂತ್ ಸಮಸ್ತೆ ಕ್ಷಿತಿಮಂಡಲೆ. ಸುರಥ ಎಂಬಂತಹ ರಾಜ ನಾನು, ಇಡೀ ಭೂಮಂಡಲಕ್ಕೆ ನಾನು ರಾಜನಾಗಿದ್ದೆ. ಆದರೆ ನನಗೆ ಯಾರು ಮೋಸ ಮಾಡಿದ್ರು? ನನ್ನ ಮಂತ್ರಿಗಳು, ಪರಿವಾರದವರು ಎಲ್ಲ ಸೇರಿ ನನ್ನನ್ನು ಮೋಸ ಮಾಡಿದ್ರು ಅಂಥೇಳಿ ಹೇಳಿದಾಗ ಸಮಾಧಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಸಮಾಧಿರ್ನಾಮ ವೈಶ್ಯೋಹಮುತ್ಪನ್ನೋ ಧನಿನಾಂಕುಲೇ ಪುತ್ರಧಾರೇ ನಿರಸ್ತಶ್ಚ ಧನಲೋಭ ದದಾಸುಭಿಹಿ ಅಂಥೇಳಿ. ಯಾರು ನನಗೆ ಮೋಸ ಮಾಡಿದ್ರು? ಹಾಗಾದರೆ ನನ್ನ ಕಥೆನೂ ಆಗಿದೆ. ನಾನು ದೊಡ್ಡ ವ್ಯಾಪಾರಿ, ನನಗೆ ನನ್ನ ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳು ಮೋಸ ಮಾಡಿದರು. ಹಾಗಾದರೆ ನಾವಿಬ್ಬರು ಒಂದೇ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದೇವೆ, ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಹೋದಾಗ ಮಾರ್ಕಂಡೇಯ ಋಷಿಗಳೇ ಹೇಳ್ತಾಳಂತೆ, ಜ್ಞಾನಿನಾಮಪಿ ಚೇತಾಂಸಿ ದೇವಿ ಭಗವತಿ ಸಾ ಬಲಾದ ಕೃಷ್ಣಮೋಹಾಯ ಮಹಾಮಾಯ ಪ್ರಯಚ್ಛತೆ. ಈ ಸುರಥ ರಾಜನಿಗೂ ಸಮಾಧಿ ಅಂತ ಹೇಳುವಂಥ ವೈಶ್ಯನಿಗೂ ಈ ಋಷಿಮುನಿ ಹೇಳುವಂಥ ವಾಕ್ಯ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದೆ ನೋಡಿ. ಜ್ಞಾನ ಅಂತ ಹೇಳೋದು ಕೇವಲ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಒಬ್ಬನಿಗಲ್ಲ, ಇಡೀ ಪ್ರಪಂಚದ ಎಲ್ಲ ಪ್ರಾಣಿಗಳಿಗೂ ಇದೆ ಜ್ಞಾನ. ಜ್ಞಾನಿನಾಂ ಅಪಿಚೇತಾಂಸಿ ದೇವಿ ಭಗವತಿ ಸಾ ಬಲಾದ ಕೃಷ್ಣಮೋಹಾಯ ಮಹಾಮಾಯ ಪ್ರಯಚ್ಛತಿ. ಅಂತಹ ಜ್ಞಾನವನ್ನು ಪಡಿಬೇಕಾದರೆ ಕಷ್ಟ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಈ ವರ್ಣನೆಯನ್ನು ಮಾಡುವಂಥದ್ದು. ಕೊನೆಗೆ 13ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಆ ಸುರಥ ಮತ್ತು ಸುರಭ ನಿರಾಹಾರವು ಯಥಾತ್ಮಾನವು ಉಪವಾಸ ಇದ್ದು ಈ ದೇವಿಯ ಆರಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ದೇವಿಯನ್ನು ಭಜಿಸ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಎಲ್ಲ ಕಥೆ. ಹಾಗಾಗಿ ಮಾಡಿದಂತಹ ಆರಾಧನೆಯಿಂದ ನಿಮ್ಮ ಇಡೀ ಕುಟುಂಬ ವರ್ಗಕ್ಕೆ ದೇವಿಯು ತೃಪ್ತಳಾಗಿ ಯಜ್ಞ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ನಿಮ್ಮ ಅಭೀಷ್ಟವನ್ನು, ಮನಸ್ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಇತೋಪ್ಯಧಿಕವಾದಂತಹ ಶ್ರೇಯಸ್ಸು ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗಬೇಕು. ಧರ್ಮ ಅರ್ಥ ಕಾಮ ಮೋಕ್ಷ ಅಂಥೇಳಿ ನೀವು ಏನು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿದ್ದೀರೋ ಧರ್ಮ ಮಾರ್ಗ ಅಲ್ಲಿ ನಡಿಬೇಕು. ಅದರಿಂದ ಬಂದಂತಹ ಏನು ಸಂಪಾದನೆ ಉಂಟು ಅದು ಮೋಕ್ಷಕ್ಕೆ ಸಿಗಬೇಕು ಅಂಥೇಳಿ. ನೀವು ಅಧರ್ಮ ಮಾರ್ಗ ಅಲ್ಲಿ ನಡೆದಿದ್ದು ಹೌದು ಅಂಥೇಳಿ ಆದರೆ ಆ ಅಧರ್ಮ ಮಾರ್ಗ ಅಲ್ಲಿ ಬಂದಂತಹ ಸಂಪತ್ತು ಕೂಡ ಅಧರ್ಮಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತೆ. ಅಧರ್ಮದಲ್ಲಿ ಬಂದಂತಹ ದುಡ್ಡು ಅಕಾಮಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತೆ, ಅದರಿಂದ ಯಾವುದೂ ನಮಗೆ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ. ಆದರೆ ನೀವೆಲ್ಲ ಸೇರಿ ಇವತ್ತೇ ಆ ದಿವಸ ತಿಳಿದಂತಹ ಪಂಡಿತರನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು, ಗುರುಗಳನ್ನು ಮುಂದೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡು, ನಿಮ್ಮ ಕುಲದೇವರನ್ನು ಇಷ್ಟದೇವರನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಮಾಡಿದಂತಹ ಆರಾಧನೆಯಿಂದ ಸಂತೃಪ್ತರಾದಂತಹ ದೇವರು ಇಡೀ ಕುಟುಂಬ ವರ್ಗಕ್ಕೆ ಬಂದಂತಹ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ಇತೋಪ್ಯಧಿಕವಾದಂತಹ ಶ್ರೇಯಸ್ಸನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸ್ತಾರೆ ಅಂಥೇಳಿ ದೇವರ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋಣ. ಎಲ್ಲರೂ ಹೇಳಿ, ಸ್ವಸ್ತಿ ಶ್ರದ್ಧಾಂ ಮೇಧಾಂ ಯಶಃ ಪ್ರಜ್ಞಾಂ ವಿದ್ಯಾಂ ಬುದ್ಧಿಂ ಶ್ರಿಯಂ ಬಲಂ ಆಯುಷ್ಯಂ ತೇಜಃ ಆರೋಗ್ಯಂ ದೇಹಿ ಮೇ ಪರಮೇಶ್ವರಿ ಶ್ರಿಯಂ ದೇಹಿ ಮೇ ಪರಮೇಶ್ವರಿ
स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्यायेन मार्गेण महीमहेयाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तदेत्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु चंडिका परमेश्वरी देवरपादारविन्दके गोविन्दानि गोविन्दा यानि कानि च पापानि जन्मान्तरगतानि च तानि तानि विनश्यन्ते प्रदक्षिणपदे पदे पापोऽहं पापकर्माहं पापात्मा पापसम्भवा त्राहि मां कृपया देव शरणागतवत्सला अन्यथा शरणं नास्ते त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वरी udah pernah ada.
ನಮಸ್ಕಾರ ಅಂತ ದಿಶಾನ್ನ ಒಮ್ಮೆ ತಪ್ಪಿಸುಂಟು ಸೈಡ್ ಅನ್ನಿಸುಂಟು ರೆಡಿ ಆಯ್ತು ಪದ ರೆಡಿ ಪನ್ನ ಗಂಟೆ ಗಂಟೆ ದನ ಖಜಾನ ಶುಭ ವೇದವಾಣಿ ಶರಣಂ ತವಕ್ಕೆ ಒಟ್ಟು ಗಟ್ಟಿದಾನ ಕೋಹಿನ್ ಕೋಟಾರೆ ಗೊಂತು ನೈ ಬಳ ದೇತ ಬಿಟ್ಟ
करवीर निवासिनी सिरिये बारे भाग्यद निधिये करवीर निवासिनी सिरिये आली पाहुणी माझ्या घरी आली पाहुणी माझ्या घरी अंबिका माया जगदीश्वरी अंबिका माया जगदीश्वरी या डोळ्यांचे दोन रांजण्या या डोळ्यांचे दोन रांजण्या पस्तावाचे भरले पाणी पस्तावाचे भरले पाणी ह्या पाण्याने नाव घालिते बसवून पाटावरी अंबिका माया जगदीश्वरी अंबिका माया जगदीश्वरी आली पाहुणी माझ्या घरी आली पाहुणी माझ्या घरी अंबिका माया जगदीश्वरी या डोळ्यांचे दोन रांजण्या पस्तावाचे भरले पाणी या पाण्याने नाव घालिते बसवून पाटावरी अंबिका माया जगदीश्वरी अंबिका माया जगदीश्वरी रक्तामधले इमान बळकट रक्तामधले इमान बळकट त्याच्या भांगी भरले मळवट त्याच्या भांगी भरले मळवट भलेपणांचे फुले वाहिते वाकुनी पायावरी अंबिका माया जगदीश्वरी अंबिका माया जगदीश्वरी आली पाहुणी माझ्या घरी आली पाहुणी माझ्या घरी अंबिका माया जगदीश्वरी अंबिका माया जगदीश्वरी तुकाचा गवत केले भाजी भावभक्तीची भाकर ताजी तुकाचा कवत केले भावी नविते आई भोजन करी अंबिका अंबिका माया जगदीश्वरी अंबिका माया जगदीश्वरी आली पाहुणी माझ्या घरी आली पाहुणी माझ्या घरी अंबिका माया जगदीश्वरी अंबिका माया जगदीश्वरी पूजा शुरू करो बाबा प्रपद्ये स्वस्ति संवादे स्वयं नो अस्तु आराधित देवता स्वरूपेभ्यो ब्राह्मणेभ्यः सर्वत्रैमान्यासनानि सुखासनम् आवाहने अर्घ्यस्थाने अस्तु संकल्पा सिद्धिरस्ति भवन्तो ब्रभन्तो अस्तु संकल्पा सिद्धिः पूजार्थे इदं वो अर्घ्यम् అది కవర్ అంటూనే జాయిన్ అంకి గంధద్వారాం దురాదర్శా నిత్యపుష్టాంగరీషుని
श्रियम् आयनेते परयेते परायणे दूर्वारोन्तपुष्पिणे राश्च पुण्डरे एकाणि समुद्रस्य ग्रहा इमे अग्निस्त्वविश्रवस्तमं त्वविब्रह्माणमुत्तमम् अतोऽर्थं श्रवयत्पतिं पुत्रं ददाति दाशुषे यस्मै त्वं सुखदे जातवेद उलोकमग्ने करणवस्योदम् अश्विनं सपुत्रिणं वीरवन्तं गोमन्तं रैर्न च ते स्वस्ति स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टदेव स्वस्ति न बृहस्पतिर्ददातु सूर्यप्रकाशो ज्योतिः नमोत्तन्दाय सहस्रमोते सहस्रपादाशिचराय सहस्रनाम्ने पुरुषा शाश्वते सहस्रकोटिकधारिणे नमः गन्धादिसकलाराधनैश्वर्चेताम् अस्तु सकलाराधनम् विश्वस्य गोपनाशिनी विश्वरूपतमोदेवामयागमां तन्दुलं सोमदैवत्यं सोमप्रीतिकरं शुभं तस्मादस्य प्रधानेनादशान्तिं प्रयच्छमे आणकं कुजदैवत्यं कुजप्रीतिकरं शुभं तस्मादस्य प्रधानेनादशान्तिं प्रयच्छमे मुद्गं जपदैवत्यं मुदप्रीतिकरं शुभं तस्मादस्य प्रधानेनादशान्तिं प्रयच्छमे चणकं गुरुदैवत्यं गुरुप्रीतिकरं शुभं तस्मादस्य प्रधानेनादशान्तिं प्रयच्छादशान्तिनागं नानानामगोत्रेभ्यो ब्राह्मणेभ्यः तुभ्यं सम्प्रददे वस्त्रं प्राप्तारिष्टनिवर्तये तुभ्यं दास्यामि विप्रेन्द्र यतोक्तफलतो भव इदं कलशप्रतिमावस्त्रदानेन आदित्यात्मग्रदेवता सुप्रीता सुप्रसन्ना वरदा भवतु ॐ हिरण्यगर्भगर्भस्थमेवमेजं विभावसो अनन्तपुण्यफलदशान्तिं प्रेच्छमे यथांशं फलदां वददक्षिणां सग्रहचण्डी हवनसाङ्गदा सिद्धये आचार्यकर्मकर्ते अनन्तशर्मणे तत्तुभ्यमहं सम्प्रददे यथांशं फलदां वददक्षिणां प्रकाशर्मणे तुभ्यमहं सम्प्रददे यथांशं फलदां वददक्षिणां चण्डी सप्तेति पाठसाङ्गदा सिद्धये मुकुन्दशर्मणे तत्तुभ्यमहं सम्प्रददे यथांशं फलदां वददक्षिणां महादेवशर्मणे तत्तुभ्यमहं सम्प्रददे हिरण्यगर्भगर्भस्थं एवमेजं विभासो अनन्तपुण्यफलदशान्तिं प्रेच्छमे यथांशं फलदां वददक्षिणां परशुरामशर्मणे तत्तुभ्यमहं सम्प्रददे तस्य कर्मणस्वाग्निरासिद्धये नवचण्डीवर्णाङ्गदासिद्धये मधुकरशर्मणे तुभ्यमहं सम्प्रददे प्रतिगृह्णामि यदस्य कर्मणस्वाग्निरासिद्धये मधुकर्मणे तुभ्यमहं सम्प्रददे प्रतिगृह्यताम् ब्राह्मणाय तुभ्यमहं सम्प्रददे दक्षिणावतामिदिमानि चित्रा दक्षिणावतां दिवि सूर्यासः दक्षिणावन्तो अमृतं भजन्ते दक्षिणावन्तः प्रतिरन्तायुः पूर्वे सदेवाङ्गेह वत्सदे अग्निनारयमष्टभक्तोषमेव दिवे दिवे यशसं वीरवत्तमम् अज्ञेयं यज्ञमध्वरं विश्वतः परिभूरसि सैदेवेषु गच्छति अग्निरोहोदागविक्रमसत्यश्चित्रश्रवस्तमा देवो देवेभिरागमद यदङ्गदाशुषे त्वमग्ने भद्रं करिष्यसि तवेद सत्यमङ्गिरः उपत्वाग्ने दिवे दिवे दोषावस्तर्धिया वयं नमो भरं दयेमसि राजन्तवध्वराणां गोपामृतस्य दीदिं वर्धमानं स्वेदमे सनत्पिदेव सूनवे सोपाय भव स्वजस्वानस्वस्तये
वृत्तमाय तद्यसे वोचे मसन्तमं हृदे शतमुवसन्तां शतमिन्द्राग्ने सविता बृहस्पते शतायुषा विश्वेवं पुनर्दो आहार्षन्त्वामिदं त्वा पुनरागाः पुनर्नवा सर्वाङ्गा सर्वं ते चक्षुः सर्वमायुष्यत् विदं स्याप्त्यै सर्वस्य जित्यै सर्वमेव तेन नोति सर्वं जयति स्म हव्ये नमसोपसद्य मित्रं देवं मित्रदेयं नोऽस्तु अनुराधान् हविषा वर्धयन्तः कृतञ्जीवेम शरदः वीराः शतवीर्याय शतोदये विमातिशाहे शतयो नः शरदो अजितानिन्द्रा मे शतति दुरितानि विश्वा ये चत्वारः पतयो देवयाना अन्तराद्या वा पृथिवी वियन्ते निमजेति मा वा तस्मै नो देवाः परिदत्तेह सर्वे ग्रीष्माय मन्दपुतनोपशन्तः शरद्वर्षुभितं नो अस्तु यशामृतो न शतशारदेन निपातये श्यामभयस्याम वत्सराय परिवत्सराय संवत्सराय कृणताभ्रं नमः तेषां वयकं सुमतो यज्ञयानाञ्जोकचि आहता स्याम भद्रान्नशेयसमनैतदेवा त्वया वसे समशीमयित्वा स नो मयोपोपितो आभिजस्वदं तोक तनुवेस्यो नः मायुष्यमारोग्यमाविधात् मय्यते धान्यं धनं पशुम्भो पुत्तल शतसंवत्सरं दीर्घमायोः जायमानान्नां केतुरजसा मे भागं देवेभ्यो विददात्यायन् प्रचन्द्रमा सिरते दीर्घमायोः सत्या सफला सन्तो देवब्राह्मणप्रसादो अस्तु कृतस्य कर्मणः साङ्गता सिद्धिरस्तु मा काळीं सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः वायवभ्यो नमः सिनेभ्यः यजामदेवान्यदिशक्नवा नवाज्याय सस्यं समावृक्षिदेवानि मम त्वादापामृषण्वान् विराशशानाः उभयस्तोकेतनये तदा प्रदस्यानं ऋणयन्त देवा रजन्त देवास्तानि प्रथमान्यासन् देहनाकं महिमानः सचन्ते यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवा ओ यव्यासादारण्येव भमितो मिमिक्षो ओ दशयापनदन्तघोरान् द्विजन्तमृतं सख्याय देवा तूयं देव देवा ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜನ್ಮದ ಸುಕೃತದಿಂದಲೇ ಬರಬೇಕು ಅಂತ ನನಗೆ ಅನಿಸ್ತದೆ. ಅಂಥ ಸೌಭಾಗ್ಯವನ್ನು ನಾವು ಹೊಂದಿದ್ದೇವೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಋತ್ವಿಜರಲ್ಲಿ ಸರ್ವದೇವತೆಗಳ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಕೂಡ ಬ್ರಾಹ್ಮಣರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಿದ್ದ. ಆದ್ದರಿಂದ ಎಲ್ಲ ಬ್ರಾಹ್ಮಣರಲ್ಲಿ ಭಗವಂತನ ಸ್ವರೂಪವನ್ನೇ ಕಾಣುವಂಥ ನಾವೆಲ್ಲರೂ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಏನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಅಂದರೆ, ನಿನ್ನೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ
ಪಂಚಗವ್ಯದಿಂದ ಭೂಶುದ್ಧಿಪೂರ್ವಕ ಶರೀರ ಶುದ್ಧಿಪೂರ್ವಕವಾಗಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಗಣಪತಿ ಪೂಜೆ, ಪುಣ್ಯವಾಚನ, ನಾಂದಿ ಶ್ರಾದ್ದ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಪೂರ್ಣವಾಗಿ ಕೊಟ್ಟು ಆಚಾರ್ಯ ವರ್ಣಾದಿಗಳನ್ನು ನಿನ್ನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ. ಸಾಯಂಕಾಲ ದೇವತಾ ಸ್ಥಾಪನೆ, ಮುಖ್ಯವಾಗಿ ಬ್ರಹ್ಮಾದಿ ಮಂಡಲ ದೇವತಾವಾಹನೆ, ಕಲಶ ಸ್ಥಾಪನೆ, ನವಗ್ರಹಗಳ ಸ್ಥಾಪನೆ ಹಾಗೂ ವಿಶೇಷವಾಗಿ ಆ ದೇವತೆಗಳಿಗೆ ಷೋಡಶೋಪಚಾರ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಸಪ್ತಶತಿ ಪಾರಾಯಣ, ಚಂಡಿ ಹೋಮ ಆಗುವುದಂದರೆ 10 ದುರ್ಗಾ ಸಪ್ತಶತಿ ಪಾರಾಯಣಗಳು ಆಗಬೇಕು. ಅದರಂತೆ ನಿನ್ನೆ ಋತ್ವಿಜರು 10 ಪಾರಾಯಣಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಬೆಳಗ್ಗೆ ಪ್ರಾತಃ ಕಾಲದಲ್ಲಿ ಎದ್ದು ನಿರ್ಮಾಲ್ಯ ವಿಸರ್ಜನೆ ಪೂರ್ವಕ ಮತ್ತೆ ಪುನಃ ಪೂಜೆ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಭಿಷೇಕವನ್ನು ಮಾಡಿ ಯಜ್ಞನಾರಾಯಣನನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿ ಆ ಯಜ್ಞಕುಂಡದಲ್ಲಿ ಆದಿತ್ಯಾದಿ ನವಗ್ರಹ ದೇವತೆಗಳನ್ನು ಹವಿಸಿ, ಅಂದರೆ ಹವಿಸ್ಸನ್ನು ಕೊಟ್ಟು ಮುಂದೆ ಚಂಡಿ ಹೋಮ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದೆ. 13 ಅಧ್ಯಾಯಿಗಳಿಗೆ ಆ ಯಜಮಾನರು ಅತ್ಯಂತ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಪಾಯಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಪಾಯಸಂ ತಿಲಸರ್ಪಿಷ ಅಂದರೆ ಎಳ್ಳು ಮತ್ತು ತುಪ್ಪವನ್ನು ಬೆರೆಸಿದಂತಹ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಪಾಯಸ. ಭಗವಂತನಿಗೆ ಮಾಡೋದು ಸಾದಾ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಭಾವನೆ ಇಲ್ಲ. ಮುಖ್ಯವಾಗಿ ಅಂದರೆ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ತಿನ್ನುವುದಕ್ಕಿಂತಲೂ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿ ಮನುಷ್ಯನೇ ಒಳ್ಳೆ ರೀತಿ ತಿಂತಾನೆ. ಅದಕ್ಕಿಂತ ನಾವು ದೇವರಿಗೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಒಳ್ಳೆಯದನ್ನೇ ಕೊಡಬೇಕು. ನಾವು ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಕೊಟ್ಟಾಗ ನಮಗೆ ಭಗವಂತ ಒಳ್ಳೆಯದನ್ನೇ ಕೊಡ್ತಾನೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಸಾದಾ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಎಂದೂ ಬ್ರಾಹ್ಮಣರಿಗಾಗಲಿ ದೇವರಿಗಾಗಲಿ ಕೊಡಲೇಬಾರ್ದು. ಅದಕ್ಕಿಂತ ಕೊಡುವುದೇ ಇರೋದು ಸುಖ. ಕೊಟ್ಟ ಮೇಲೆ ಒಳ್ಳೆಯ ವಸ್ತುವನ್ನು ಕೊಡಬೇಕು, ದೇವತಾ ತೃಪ್ತಿ ಆಗಬೇಕು, ಬ್ರಾಹ್ಮಣರು ತೃಪ್ತರಾಗಬೇಕು. ಅವರು ತೃಪ್ತರಾಗಿಬಿಟ್ರೆ ನಮಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾದ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಅವರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇವತ್ತು ಹವಿಸ್ಸಿನ ಮೂಲಕ ಆ ದೇವಿಯನ್ನು ಆರಾಧಿಸಿದ್ದೇವೆ. ಎಲ್ಲ ಋತ್ವಿಜರು ಅತ್ಯಂತ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಈ ಸೇವೆಯನ್ನು ಪೂರ್ಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೂ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಂದರೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ದೇವರಿಗೆ ಆರತಿ ಹಾಗೂ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ನಮ್ಮ ಇಲ್ಲಿಯ ವಾದ್ಯ ಸೇವೆಗಳಿಂದ ಕೂಡ ದೇವಿಯನ್ನು ತೃಪ್ತಿಪಡಿಸಿದ್ದಾಳೆ. ಬ್ರಾಹ್ಮಣರು ವಿಶೇಷವಾಗಿ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಂತ್ರಗಳನ್ನು ಸಮಾಧಾನವಾಗಿ ಸ್ವರಬದ್ಧವಾಗಿ ಲಯಬದ್ಧವಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. 3 ಚರಿತ್ರಗಳಿಂದ ಆ ದೇವಿಯನ್ನು ಹವಿಸ್ಸಿನ ಮೂಲಕ ಸಂತೋಷಪಡಿಸಿದ್ದೇವೆ. ಆ ಭಗವತಿ ನಮ್ಮ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡಿದ್ದಾಳೆ, ಮಾಡಬೇಕು. ಈವರೆಗೆ ನೀವೆಲ್ಲ ಮಂತ್ರೋಕ್ತವಾಗಿ ನಮಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ಆದರೂ ನಮಗೆ ಆಡು ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದಾಗ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಗೆ ಅದು ಬಹಳ ನಾಡ್ತದೆ ಮತ್ತು ನಾವು ಅದರಂತೆ ನಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದಂತ ಆಡು ಭಾಷೆಯಿಂದ ನಮಗೆ ಆಶೀರ್ವಚನ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಯಜಮಾನರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹೀಗೆ ವೇದಾಧ್ಯಯನವನ್ನು ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಮಾಡುವಂತಹ ಯೋಗ್ಯತೆ ಇರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ, ನಮ್ಮಕ್ಕಿಂತ ಹಿರಿಯರು ಆಗಿರುವಾಗ ಕರ್ಮದ ಅಂತ್ಯಕಾಲ ಏನು ನಿನ್ನೆಯ ಪ್ರಾತಃ ಕಾಲದಲ್ಲಿ ಹರಿಹರೇಶ್ವರ ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಫಲಪುಷ್ಪಗಳನ್ನು ಇರಿಸಿಕೊಂಡು ದೇವತಾ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದುಂಟು. ಕರ್ಮಾದೌ ಕರ್ಮ ಮಧ್ಯೆ ಕರ್ಮಾಂತೆ ಚ ಪುನಃ ಪುನಃ ಬ್ರಾಹ್ಮಣಾ ಯಾನಿ ಭಾಷ್ಯಂತಿ ತಾನಿ ಮಾನ್ಯಂತಿ ದೈವತಾಃ ಎನ್ನುವಂತಹ ವಚನ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಕರ್ಮದ ಆರಂಭ ಕಾಲದಿಂದ ಆರಾಧನೆಯನ್ನು ಉಪಾಸನೆಯನ್ನು ಮಾಡುವಂತಹ ಶಕ್ತಿ ಸ್ವರೂಪಿಣಿಯಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಭಗವತಿಯನ್ನು ಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಕರ್ಮಾಂತ್ಯ ಕಾಲದವರೆಗೆ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ಆ ಸ್ತೋತ್ರವನ್ನು ಶ್ರವಣವನ್ನು ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕವಾಗಿ ಹಾಗೆ ಯಜ್ಞವನ್ನು ನೋಡುವುದರ ಮೂಲಕವಾಗಿ ಮಂತ್ರಗಳನ್ನು ನಾವು ಕೇಳುವುದರ ಮೂಲಕವಾಗಿ ಶ್ರುತಂ ಹರತಿ ಪಾಪಾನಿ ತಥಾರೋಗ್ಯಂ ಪ್ರಯಚ್ಛತಿ ರಕ್ಷಾಂಕರೋತಿ ಭೂತೇಭ್ಯ ಜನ್ಮನಾಂ ಕೀರ್ತನಂ ಮಮ ಅಂಥೇಳಿ ಸ್ವತಃ ಭಗವತಿಯೇ ಹೇಳಿರತಕ್ಕಂತಹ ವಚನ. ಈ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮ ಎನ್ನುವಂತಹದ್ದು ಅತ್ಯಂತ ದುರ್ಲಭವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮ. ಪಂಚೇಂದ್ರಿಯಗಳನ್ನು ಜ್ಞಾನವನ್ನು ಸಂಪಾದನೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಈ ಒಂದು ಕರ್ಮಭೂಮಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಷಟ್ಕರ್ಮಿಗಳಾಗಿ ಭಗವಂತನ ಆರಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡುವಂತಹ ಯೋಗವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡು ಈ ಕರ್ಮಭೂಮಿಯಲ್ಲಿದ್ದೇವೆ. ಹಾಗಿರುವಾಗ ಕರ್ಮಭೂಮಿಗೆ ಬಂದ ಮೇಲೆ ಆದಷ್ಟು ನಾವು ಪುಣ್ಯಕ್ಕೆ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಸಮಾನವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಕರ್ತವ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಲ್ಲಿಗೆ ನಮ್ಮ ಈ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮ ಎನ್ನುವಂತಹದ್ದು ಸಾರ್ಥಕವಾಗ್ತದೆ. ಯಜ್ಞ ಯಾಗಾದಿಗಳನ್ನು ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕವಾಗಿ ನಮಗೆ ಅಗೋಚರವಾಗಿ ಇರತಕ್ಕಂತಹ ಕಂಟಕಗಳು ಅಂಥೇಳಿ ಏನೋ ರುದ್ರ ಮಂತ್ರಗಳಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ,
ಏತೇ ಸಹಸ್ರಮಯುತಂ ಪಾಶಾ ಮೃತ್ಯೋರ್ಮರ್ತ್ಯಾಯ ಹಂತವೇ ಎನ್ನುವಂಥದ್ದು ವಚನ. ನಮಗೆ ಸಹಸ್ರ ಸಂಖ್ಯಾಪರಿಮಿತವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಮಂತ್ರಗಳು ಏನು ಹೇಳುತ್ತದೆ? ಸಹಸ್ರವೂ ಅಲ್ಲ, ಅಯುತ ಸಂಖ್ಯಾಪರಿಮಿತವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಕಂಟಕಗಳು ಪಾಶಗಳ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ಆವರಿಸ್ತಾ ಇರ್ತದೆ. ನಮಗೆ ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣುವುದಿಲ್ಲ, ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯ ಕಂಟಕಗಳು, ದುಷ್ಟಾರಿಷ್ಟವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಫಲಗಳು ನಮಗೆ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗ್ತದೆ. ಆದರೆ ಮುಂದೆ ಹೇಳಿದ್ದಾನೆ, ತಾನ್ ಯಜ್ಞಸ್ಯ ಮಾಯೆಯ ಸರ್ವಾನವೇಜಾಮಹೆ ಅಂಥೇಳಿ. ಅಂತಹ ಒಂದು ಆಪತ್ತುಗಳು ಬರುವಂಥದ್ದಿದ್ದರೆ ಯಜ್ಞಗಳಿಂದ ಆ ಪಾಶಗಳೆಲ್ಲ ದೂರ ಆಗ್ತದೆ. ಮಾಯಾ ಶಕ್ತಿ ಎನ್ನುವಂಥದ್ದು ನಮ್ಮ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತದೆ ಅಂಥೇಳಿ. ಹಾಗಿರುವಾಗ ಏನು ಗೋಕುಲ ಮನೆತನದವರು ಸೇರಿಕೊಂಡು ನಿನ್ನೆಯಿಂದ ಇವತ್ತಿನ ದಿನದವರೆಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯ ದೇವತಾ ಅರ್ಚನೆಗಳನ್ನು, ದೇವತಾ ಉಪಾಸನೆಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮುಖ್ಯವಾಗಿ ಯಜಮಾನರ ಶ್ರೀಮತಿಯವರಿಗೆ 70 ವರ್ಷಗಳು ಸಂಪೂರ್ಣ ಆಗುವಂಥ ಒಂದು ಕಾಲಘಟ್ಟ. ಆ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿಯೂ ಸಹ ಬರುವಂತಹ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕವಾಗಿ, ಆದಿಭೌತಿಕವಾಗಿ, ಆದಿದೈವಿಕವಾಗಿ ಪ್ರಾಪ್ತ ಆಗಿರತಕ್ಕಂತಹ ಏನು ಗ್ರಹಾಚಾರ ದೋಷಗಳಿದ್ದರೂ ಎಲ್ಲವೂ ಪರಿಹಾರ ಮಾಡಿಕೊಡಬೇಕು. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಯಜಮಾನ ವರ್ಗದವರು ಮಾಡುವಂಥ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ವ್ಯವಹಾರ, ವೃತ್ತಿಪರ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯವರು ವ್ಯವಹಾರಗಳನ್ನು, ಉದ್ದಿಮೆಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರ ಒಂದು ಜೀವನ ರಥ ನಡೀತಾ ಉಂಟು. ಹಾಗಿರುವಾಗ ಅವರ ಸಂಬಂಧಿಗಳು ಊರಿನಲ್ಲಿ, ಪರ ಊರಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಎಲ್ಲ ಅವರ ಕುಟುಂಬ ವರ್ಗದಕ್ಕೆ ಭಗವತಿಯು ಸನ್ಮಂಗಲವನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸಿಕೊಟ್ಟು, ಏನು ಈಗ ದೇವಸ್ಥಾನಗಳಲ್ಲಿರ್ಬೋದು, ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ, ಧಾರ್ಮಿಕ ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಗೋಕುಲ ಪಾಠಕ್ ಮನೆತನದವರು ಸೇವೆಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದೇ ರೀತಿ ಅವರ ಮನೆತನ ದೇವತಾ ಸತ್ಕರ್ಮಗಳು, ಧಾರ್ಮಿಕ, ಸಾಮಾಜಿಕ, ಉದ್ದಿಮೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಮುಂದುವರಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗುವಂಥ ಯೋಗವನ್ನು, ಕ್ಷೇಮವನ್ನು ಆ ಭಗವತಿಯು ಅನುಗ್ರಹಿಸಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸನ್ಮಂಗಲವನ್ನು ಭಗವತಿಯು ಅನುಗ್ರಹಿಸಲಿ ಅಂಥೇಳಿ ಕರ್ಮಾಂತ್ಯ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅಶೇಷ ವಿದ್ವಜ್ಜನ ಬ್ರಾಹ್ಮಣರು ಸಮಾನ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ. ನಿಕಾಮೇ ನಿಕಾಮೇನ ಪರ್ಜನ್ಯೋ ವರ್ಷದ ಫಲಿನ್ಯೋ ನವೋಷಧ ಯಃ ಪಚ್ಚಂತಾಂ ಮೋನ ಕಲ್ಪತಾಂ. ಅವಂದು ದೇವಾಃ ಹರಿಹರೇಶ್ವರ ಮಾರುದೇವರ ಕಾಣಿಕೆ. ವೀರಾಯಾಧ್ವರ ಕರ್ಮಣೇ ಮಾಳ ಪರಶುರಾಮ ದೇವರ ಕಾಣಿಕೆ. ಪ್ರದಾಯಿನೇ ಶ್ರೀಮದ್ವೆಂಕಟನಾಥಾಯ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ಲಕ್ಷ್ಮೀ ವೆಂಕಟರಮಣ ದೇವಸ್ಥಾನದ ಕಾಣಿಕೆ. ಕಷ್ಟ ಇಲ್ಲ ಮಣಿ ಕಷ್ಟ ಇಲ್ಲ. पुनर्गर्भत्वमेरिणे दधानानाम यज्ञियम् ीलुचीदारुजग्नभिर्गुहाचिदिन्द्रवह्निभिः अविन्दमुसृजानो एवयन्तो यथा मतिमच्छा विदद्मसुङ्गिराः महामनोषतश्रुतम् इन्द्रेण संहिदृक्षसे सञ्जग्मानो अविद्युषा मन्दूसमानवर्चसा अनवद्यैरभिद्योभिर्मखः सहस्वदर्चति गणैरिन्द्रस्य काम्यैः अतः परिज्वन्नागहि दिवो वा रोचनादधि समस्मिन् वृञ्जते गिराः इतो वा सातिमीमहे दिवो वा पार्थिवादधि इन्द्रम् महोभारजसः इन्द्रमिद्धासिनो बृहदिन्द्रवर्केभिरक्किनाः इन्द्रम् वाणीरनूषता
इन्द्रयद्धर्यो स च संमिश्रावचोयुजा इन्द्रो वज्रीहिरण्यजाः इन्द्रो दीर्घयचक्षसा सूर्यम् रोहयद्दिवि दिगोभिरद्रीमैरयत् इन्द्रवाजेषु नोपसहस्रप्रधनेषु च उग्रभुग्राभिरूतिभिः इन्द्रम् वयम् महाधन इन्द्रमर्भे हवामहे युजम् वृत्रेषु वज्रिणम् स नो मृगन्नमम् चरुम् सत्रादावन्नपावृधि अस्मभ्यमप्रतिष्कुतः तुञ्जे तुञ्जेयवुत्तरे स्तोमा इन्द्रस्य वज्रिणाः न विविन्धे अस्य सुष्टुतिम् वृषायूथे भवंसगः कृष्टीरीयर्त्योजसा ईशानो अप्रतिष्कुतः एकश्चर्षणीनाम् वसूनामिरज्यति इन्द्रः पञ्चक्षितीनाम् इन्द्रम् वो विश्वतस्परिहवामहे जनेभ्यः अस्माकमस्तु केवलः येन्द्रसानसिं रजिम् सजित्वानम् सदासहम् परिशिष्टमूतये भरा नियेन मुष्टिहत्ययानि वृत्रारुणधामहै त्वोतासोऽन्यर्वता इन्द्रत्वोतास भयम् वज्रम् धनादधीमहि जयेम संयुधिस्पृधाः वयम् सूरेभिरस्तेभिरिन्द्रत्वया युजा वयम् सासह्यामवृतन्यतः मे शुद्धन्तान् ज्योतिरहं विरजा विपाप्मा भूयासग्रस्वाहा शब्दस्पर्शरूपरसगन्धा मे शुद्धन्ता ज्योतिरहं विरजा विपाप्मा भूयासग्रस्वाहा मनोवाक्काय कर्माणि मे शुद्धन्तान् ज्योतिरहं विरजा विपाप्मा भूयासग्रस्वाहा अव्यक्तभावैरहङ्कारेर्ज्योतिरहं विरजा विपाप्मा भूयासग्रस्वाहा आत्मा मे शुद्धन्तान् ज्योतिरहं विरजा विपाप्मा भूयासग्रस्वाहा अन्तरात्मा मे शुद्धन्तान् ज्योतिरहं विरजा विपाप्मा भूयासग्रस्वाहा परमात्मा मे शुद्धन्तान् ज्योतिरहं विरजा विपाप्मा भूयासग्रस्वाहा